भवताल हे पाणी पर्यावरणासंदर्भात एकूण जागरूकता निर्माण करणं आणि त्याच्याबद्दल लोकांना काहीतरी ऍक्शन घ्यायला लावणं अशासाठीचा एक प्लॅटफॉर्म, अशासाठीचा एक मंच. त्याच्या अंतर्गत आपल्याकडे बरीच मंडळी असतात की जी खूप मोठ्या प्रमाणात पाणी पर्यावरणाच्या मुद्द्यांवर अभ्यास करतात. त्याचबरोबर कार्यकर्ते असतात, काही विचार मांडणारी मंडळी असतात, काही संघटक असतात, काही इंडिव्हिज्युअली स्वतः प्रयोग करणारे मंडळी असतात. यांच्याशी आपल्याला थेट कनेक्ट करता यावं, थेट संपर्क साधता यावा, थेट बोलता यावं, यासाठीचा हा उपक्रम भोवताल कट्टा. खरं तर ही प्रत्यक्ष ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे, पण या कोविडच्या काळामध्ये आपल्याला ते करणं शक्य नाहीये. त्यामुळे आपण हे ऑनलाईन करतो आहोत. इनफॅक्ट ऑनलाईन करण्याचा एक फायदा सुद्धा आहे की जेणेकरून इतर गावाचे लोक सुद्धा, आता जसे साताऱ्यावरनं, सांगलीवरनं, काही जण मुंबईवरनं आता जॉईन झालेले आहेत, औरंगाबादनं, उस्मानाबाद जॉईन झालेले आहेत, ते जॉईन होऊ शकतात. ही सुद्धा या प्लॅटफॉर्मची आत्ताच्या झूम सारख्या एक फायदेशीर बाब आहे. पण प्रत्यक्षात या सगळ्यांशी संवाद साधता यावा म्हणून हा उपक्रम. आतापर्यंत आपण 5 कट्टे ऑलरेडी झालेले आहेत. 5 जूनला याची सुरुवात झाली. आज हा 6वा. आजचा विषय आहे, पूर येतात, समित्या बनतात, पण पुढे काय? अशा अंगाने की पुराचा सगळा महाराष्ट्रातल्या आढावा घ्यायचा आणि त्याच्याबद्दल समजून घ्यायचं की काय काय नेमकं घडतं आहे. अशा संदर्भात आपण ही मांडणी पुरंदरे सरांना इन्व्हाइट करून त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. दुसरं असं की मगाशी मी जसं सांगत होतो की हा विषय आत्ता का? तर पावसाळा आहे. आपल्याकडे जुलैपेक्षा आता ऑगस्टमध्येच जास्त पाऊस पडतो. खरं तर जे.आर. कुलकर्णी सर आपल्याला इथे जॉईंट आहेत. जुलै हा पावसाचा अतिशय महत्वाचा महिना. पण आता जुलै ऐवजी ऑगस्टमध्येच जास्त पाऊस पडतो, असं मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तर त्या निमित्ताने आता पुराची चर्चा सुरू होईल. काही ठिकाणी तशी परिस्थिती सुद्धा उद्भवेल, कारण धरणांच्या क्षेत्रात चांगला पाऊस सुरू आहे. धरणं भरतायत आणि मग या निमित्ताने आपल्याला पुरांची एकूण कारणमीमांसा, काय उपाययोजना आहेत, काय काय होतं, काय काय व्हायला पाहिजे, अशा अनुषंगाने बोलावं. म्हणून मग पुरंदरे सरांसारखे दुसरी व्यक्ती असू शकणार नाही, कारण ते अभ्यासक पण आहेत, कार्यकर्ते पण आहेत आणि पोटतिडकीने ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते अतिशय सक्रिय असतात. स्वतःहून प्रोएक्टिव्हली हे सगळं करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळं आपण त्यांना इन्व्हाइट केलेला आहे. हा सगळा उपक्रम होत असताना याच्यामध्ये भवतालबरोबरच 3-4 संस्था सहभागी झालेल्या आहेत. त्यांनी चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे त्यांचेही आभार. नेचर कन्झर्वेशन सोसायटी सांगलीची, त्याच्यामध्ये हर्षद दिवेकर आणि टीम ते सगळे सहभागी असतात. ते यासोबत आहेत. जीवित नदी फाउंडेशन पुण्याच्या, आता शैलजाताई आहेत, शैलजाताई देशपांडे आणि इतर मंडळी ते याच्यामध्ये सहभागी असतात. वनराई आहे, जी मोहन यांनी स्थापन केलेली. अमित वाडेकर आता त्याचे संपादक आहेत वनराईचे, ते लीड करतायत. ते आणि त्यांची टीम हे सगळे सहभागी झाले आहेत. साताऱ्याच्या रानवाटा, अशा सगळी मंडळी याच्यामध्ये सहभागी झालेली आहेत. त्यामुळे त्यांचं सुद्धा स्वागत या निमित्ताने. एकत्र असं काहीतरी करण्याचा विचार होता आणि आपण हे करतो आहोत. आपण प्रश्न विचारायला सांगितले होते लोकांना आणि त्यामुळेच खरं तर फेसबुकवर खूप जण वाट पाहतायत. कनेक्ट झालं असतं तर फार मजा आली असती, कारण अनेक प्रश्न आपल्यापर्यंत आले होते. कोणी कोणी प्रश्न पाठवले, जसं मी एक 4-5 नाव आता इथं वाचून दाखवतो. वसंत पोटे, रमेश परांजपे, दत्ता बिलघे, शिवराज काटकर हे पत्रकार आहेत सांगलीला. प्राध्यापक रवींद्र हांडे हे प्राध्यापक आहेत SNDT कॉलेजला, भूगोलाचे प्राध्यापक आहेत. शिरीष कुंभारकर नाशिकचे हे भोवतालचे व्हॉलेंटियर आहेत. प्रवीण क्षीरसागर. अशा अनेकांनी प्रश्न विचारले होते. त्यामुळे लोकांना पुराबद्दल जाणून घेणं, त्याच्याबद्दल समजून घेणं किती कुतूहल आहे, उत्सुकता आहे, याच्यावरून लक्षात येईल. मी थोडक्यात पुरंदरे सरांचा परिचय करून देतो. साधारण आपण एक 45 मिनिटं सर मांडणी करतील आणि त्याच्यानंतर प्रश्नोत्तरांचं सेशन होईल. प्रश्न आपण कॉमेंट्समध्ये झूमच्या विचारू शकता. ते विचारल्यानंतर आपल्याकडं भोवतालच्या व्हॉलेंटियर्स ते प्रश्न सरांपर्यंत पोहोचवतील. शिवाय आत्ता ज्यांनी ईमेलनी पाठवलेले आहेत ते सरांपर्यंत पोहोचलेले आहेत. त्या अनुषंगाने सर मांडणी करतील. सरांचा खरं तर परिचय करून देण्याची आवश्यकता आहे का, असं मला प्रश्न पडतो, कारण सरांना आपण वाचलेलं असतं, सरांना पाहिलेलं असतं. म्हणजे एक जल अभ्यासक आणि पाणी आणि सिंचन या विषयावर वेगवेगळ्या व्यवस्थांवर, मग ती सरकारी व्यवस्था असेल, प्रशासकीय व्यवस्था असेल, तिथे जिथं जिथं कुठं चुका होत असतील, जिथे जिथं कुठं अनागोंदी असतील, त्याच्यावर थेटपणे बोट ठेवणारी जी मोजकी मंडळी,
त्याच्यामध्ये पुरंदरे सरांचा निश्चितच समावेश होतो. खरं तर सरांना पाणी आणि सिंचन या क्षेत्रामध्ये मोठा अनुभव आहे, जवळजवळ 34 वर्षांचा अनुभव आहे. त्यांची कारकीर्द मुख्य वाल्मी भूमी जल व भूमी व्यवस्थापन संस्था जी औरंगाबादला आहे, तिथं त्यांचं 28 वर्ष करिअर झालेलं आहे. त्याचबरोबर 6 वर्ष जलसंपदा विभागातही ते कार्यरत होते. त्यांचे विशेष अभ्यासाचे विषय म्हणजे जल व्यवस्थापन, एकूण जल कारभार आणि जल नियमन याच्यावर ते लिहितात सुद्धा, सक्रिय असतात. वेगवेगळे जे शासकीय समित्या या संदर्भात झालेल्या आहेत त्याच्यामध्ये सरांचा समावेश होता. मी एक 3-4 फक्त दाखवतो, वाचून दाखवतो. महाराष्ट्र सिंचन पद्धतींचं शेतकऱ्यांकडून जे व्यवस्थापन होण्यासंदर्भात अधिनियम होता 2005 चा, तर त्याचे नियम करण्यासंदर्भात 2006 ला समिती होती, त्याचे सर सदस्य होते. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 चा, तर त्याचे नियम झाले नव्हते आतापर्यंत, तर त्यात सुधारणा करणं आणि नियम याच्या समितीवर सर होते. पाणी वापर संस्थांबरोबर शासनाने करारनामे जे करायचे होते त्या संदर्भात समिती, त्याच्यावर सर होते. याच्याशिवाय महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण जे 2005 ला स्थापन झालं, MWRRA, त्याचे नियम झाले नव्हते, तर नियम करण्यासंदर्भातल्या समितीवर सर होते. मराठवाड्याचं, महाराष्ट्रात जी वैधानिक विकास मंडळ आहेत त्यातल्या मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सर सदस्य होते 14-15 ला. पूर अभ्यास समिती, मागच्या वर्षीचा जो पूर आला होता विशेषतः कृष्णा खोऱ्यामध्ये, त्याची जी अभ्यास समिती होती त्याचे सर सदस्य होते. याच्याशिवाय अनेक सेवाभावी संस्थांशी सर निगडीत आहेत. त्याच्यामध्ये मग नर्मदा बचाव आंदोलन असेल, किंवा इतर अनेक आंदोलनं किंवा इतर अनेक जे कार्यकर्ते या क्षेत्रात काम करतात त्यांना पाठबळ देण्याचं, त्यांना स्टॅटिस्टिक पुरवण्याचं, त्यांच्यापर्यंत वस्तुस्थिती पोहोचवण्याचं सर खूप चांगल्या प्रकारे काम करतात. त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सिंचन नोंदी 1992 ला, विधी लिखित 2014 आणि पाण्याशपथ 2017. याच्याशिवाय अनेक जनहित याचिका सरांनी केलेल्या, त्यातल्या 2 प्रमुख, एक महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा जो अधिनियम होता 2005 चा, त्याच्या अंतर्गत एकात्मिक राज्य जल आराखडा करणं अपेक्षित होतं, तर तो झाला नाही म्हणून सरांनी 2014 ला याचिका दाखल केली. त्याची न्यायालयाने दखल घेतली आणि अतिशय आनंदाची बाब म्हणजे तो जल आराखडा आता तयार झालेला आहे. म्हणजे ऍक्टिव्हिजम सुद्धा खूप करणारे सर आहेत. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 चा, त्याचे नियम बनवण्यासंदर्भात 2014 ला जी त्यांनी याचिका केली होती, त्याच्यावर सुद्धा शासनाने नियमांसंदर्भात समिती नेमली, त्याचा मसुदा तयार आहे आणि तो निर्णय शासनाकडे प्रलंबित आहे. याच्या पलीकडे लिहितात खूप सर. भोवतालचा त्यांचा संबंध खूप जुना आहे. आमचे खूप काय म्हणूयात वरिष्ठ मित्र आहेत. भोवतालसाठी लिहितात, वेगवेगळ्या गोष्टी सुचवतात. शिवाय दुसरी एक महत्वाची बाब जी आपल्याला कदाचित माहित असेल नसेल, सर खूप चांगलं लिहितात. त्यांच्या ब्लॉग बद्दल जागल्या.in हा त्यांचा ब्लॉग जरूर वाचावा असा आहे. याच्या पलीकडं कमी माहित असलेली गोष्ट ती म्हणजे सर कवी सुद्धा आहेत. किंचित कवी असा, किंचित कवी म्हणून ते लिहितात. त्यांचा किंचित कवी .blogspot.in असा प्रसिद्ध आहे. आणि मी आज ब्राउज करत होतो, तर त्याच्यामध्ये मला एक खूप सुरुवातीच त्यांची 2016 ची एक कविता ही मला सुरुवातीला ही तुमच्या सगळ्यांसमोर मांडावीशी वाटली. मी त्यातल्या 2-3 कडवीच मांडतो. 6 थेंब दुष्काळाच्या निमित्ताने अशी ती कविता आहे. जुलै 2016 ला त्यांनी लिहिलेली. थोडी पार्श्वभूमी सांगतो की आपल्याकडं पाणी क्षेत्रात काहीतरी एकदम क्रांती घडवण्याच्या दृष्टीनं जलयुक्त शिवार ही योजना आली होती आणि ती योजना आली म्हणजे सगळंच पालटून जाईल आणि एकदम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल अशी एक कल्पना मांडली होती. तर ती पार्श्वभूमी त्या निमित्ताने सरांनी हे केलेली कविता, त्याची मी 4 कडवी वाचून दाखवतो आणि मग आपण सरांना हँडओव्हर करूया. ती कविता असं म्हणते की शासन इतकी वर्ष टँकरवर होतं, जमाना बदलला आता, अच्छे दिन आ गए जेसीबी पोकलेनचे. मधली 2 कडवी गाळून मी पुन्हा ह्याच्याकडे येतो वेळ न घालवता. ठिबक येणार बघा बघा, पाईपलाईन्स देखील आल्या, नदी जोड होणार अगदी आ सेतू हिमाचल, आणि जलयुक्त शिवार तर कवाच झालं की राव, एक पाऊस झालं की बघा,
रिमझिम के तराने लेके आई बरसात, वाफळलेला चहा प्या, गरम गरम कांद्याची भजी खा. कांदा जीवनावश्यक आहे. आणि काय हा अरसिकपणा, दुष्काळावर कसल्या चर्चा करता. मेघदूत वाचा मेघदूत, इति प्रदीप पुरंदरे. मला वाटतं सरांचं इंट्रोडक्शन आणि त्यांची किंचित कवी याच्यातली एक छोटीशी झलक ही ऐकल्यानंतर मी सरांकडे हे हँडओव्हर करतो, त्यांच्याकडे सूत्र देतो आणि सरांना विनंती करतो की त्यांनी मांडणी करावी. प्राध्यापक प्रदीप पुरंदरे सर. धन्यवाद. प्रथमतः माझे स्नेही श्री अभिजित घोरपडे, संपादक भवताल आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी विचारवंत, यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मला इथे आपल्याशी संवाद साधायची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. भवतालच्या टीमचे सगळ्यांचे आभार. आजच्या कार्यक्रमाला शैलजाताई आहेत, जी.आर. कुलकर्णी सर आहेत. ते असल्यामुळे खूप चांगलं वाटलं, पण त्याच वेळेला एक थोडंसं दडपणही मनावरती आलं की या ज्येष्ठ लोकांसमोर आपण काय बोलायचं. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी, जीवित नदी, वनराई, रानवाटा अशा सगळ्यांचे प्रतिनिधी या कार्यक्रमाला आहेत. हे खूप चांगलं झालं. मी प्रथम एक 40-45 मिनिटं सलग मांडणी करेन, सादरीकरण करेन आणि मग आपण हा विषय चर्चेसाठी खुला करूयात. मग अभिजितने सांगितल्याप्रमाणे अनेक लोकांनी मला ऑलरेडी काही प्रश्न पाठवलेले आहेत. त्यातल्या काही प्रश्नांची उत्तरं मी माझ्या सादरीकरणात देण्याचा प्रयत्न करेन. जे राहतील त्याचे आपण परत चर्चा आणि प्रश्नोत्तरामध्ये हे करूया. मी त्या सादरीकरणाला सुरुवात करतो. पूर येतात, समित्या होतात, पुढे काय होतं. या सादरीकरणामध्ये मी साधारण 3-4 टप्प्यामध्ये मांडणी करणार आहे. पहिल्यांदा प्रास्ताविकात आपण सर्वसाधारणतः महापुरामुळे होणारे मालमत्ता आणि जीवितहानी, पूर प्रवण क्षेत्र महाराष्ट्रातलं काय आहे आणि महाराष्ट्रातील जलक्षेत्राचा एक छोटासा आढावा घेणार आहोत आपण. कारण पूर, धरणं ही एकूण जलक्षेत्रातला भाग आहे. त्याचा इन आयसोलेशन विचार करता येणार नाही, म्हणून जलक्षेत्राचा एक थोडासा आढावा घेऊ. मग महापुराचे नियमन कशा प्रकारे केलं जातं हे बघता येईल. पूररेषा, फ्लड झोनिंग ह्याच्याबद्दलची पुढच्या टप्प्यात मांडणी होईल. आणि ही झाल्यानंतर साधारण थोडक्यात आटपून घेतल्यानंतर महापुराबद्दल ज्या समित्या आहेत त्या समित्यांबद्दल आपण थोडंसं बोलू. भर विशेषतः ज्या समितीशी माझा संबंध जास्त आला तो वडनेरे समितीवरती असेल. ही लेटेस्टही आहे, त्याच्यामध्ये सगळ्या चर्चा झालेल्या आहेत. आणि शेवटी मी या समितीतून का बाहेर पडलो, काय मुद्दे होते, असं साधारण ही मांडणी करायचा प्रयत्न आहे. नेहमीची येतो मग पावसाळा असं म्हणणंही अलीकडे अवघड झालेलं आहे. कारण एक तर अतिवृष्टी होते, भूस्खलन होत आहे, महापूर येत आहेत. आपण पेपर बघितले, टीव्ही बघितला की सगळी ही सध्या या अशा बातम्या येत आहेत. बऱ्याच वेळा ते वर्तमानपत्र या बातम्यांनीच भिजल्यासारखं वाटतं. रौद्ररूप धारण केलेल्या नद्या, त्यांच्या लाल आणि निळ्या पूर रेषा, हवामान विभागाचे इशारे IMDचे आणि पावसाबद्दलची वस्तुस्थिती, एकूणच आपत्ती व्यवस्थापन, ते NRDFची पथकं, या सगळ्यांनी सध्या टीव्ही आणि हे भरून गेलेलं आहे. विचाराचं आपलं एकक, युनिट, आता सध्या पाणलोट क्षेत्र, धरण, नदी खोरे, आंतरराज्य नद्या, राज्य असं जरी असलं तरी याला एक हवामान बदलाचा वैश्विक संबंध आहे. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की पाणी हे एकाच वेळेला वैश्विकही आहे, ग्लोबलही आहे आणि लोकलही आहे. त्या लोकल पद्धतीने आपल्याला या सगळ्याकडे बघावं लागेल. जागं व्हायची वेळ आलेली आहे, कारण माझ्या पाणी माझ्या पार्किंग पर्यंत पोहोचलेलं आहे. आपण थोडंसं तपशिलात जायला सुरुवात करू. महापुरामुळे देशातील मालमत्ता आणि जीवितहानी याच्याबद्दल इंडिया टुडे मध्ये चांगला लेख आला होता. त्यांनी CWCचा हवाला देत बराच तपशील दिलेला होता. 1953 ते 2017 या वर्षांमध्ये भारतात एकूण मालमत्तेची हानी किती झाली महापुरांमुळे, तर 3,78,247 कोटी इतकी ती मालमत्तेची हानी झाली. मृत्यू जे झाले 1,07,535 जण दगावले. घरांची जी संख्या, नष्ट झालेली घरं जी होती ती जवळजवळ 8 कोटीच्या पुढे आहेत.
बाधित क्षेत्र प्रचंड आहे, 466.33 दशलक्ष हेक्टर. पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं, 1,11,225 कोटी. आणि जनावरही लक्षावधी जनावर, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती मालमत्ता आणि जीवितहानी होते. प्रश्न किती गंभीर आहे हे त्याच्यावरून लक्षात येईल. महाराष्ट्रातल्या परिस्थितीचं बघितली तर आता आम्हाला महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2019-20 मध्ये जी माहिती मिळाली ती इथे दिलेली आहे. जून ते ऑगस्ट 2018 मध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे आपल्या इथे जवळजवळ 37,000 हेक्टर क्षेत्र बाधित होतं. नुकसान भरपाईची किंमत रक्कम जवळजवळ 139 कोटी वाटावी लागली. क्यार आणि महा चक्रीवादळांमुळे 349 तालुक्यांमध्ये शेती पिकांचं आणि फळ पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि त्याला नुकसान भरपाईचा दर मला फक्त मिळाला, टोटल अमाऊंट नाही मिळाली. शेती पिकांसाठी ₹8,000 प्रति हेक्टर आणि फळ पिकांसाठी ₹18,000 प्रति हेक्टर अशी नुकसान भरपाई द्यायला लागली. याचं प्रमाण किती गंभीर आहे देशाच्या पातळीवर, महाराष्ट्राच्या पातळीवर हे याच्यातून दिसतं. आता पूर प्रवण क्षेत्राबद्दल थोडंसं आपण बोलूयात. उत्तर भारतातील पूर प्रवण क्षेत्र आणि याच्यामध्ये मूलभूत फरक आहे. उत्तर भारतात जर बघितलं तर हे क्षेत्र खूप जास्त आहे आणि त्यांच्याकडे दरवर्षी पूर येतोय. अल्युवियम मधले भाग आहेत, गाळाचे प्रदेश आहेत, पाणलोट क्षेत्र मोठी आहेत, नद्यांचे उतार कमी आहेत आणि दोन्ही तीरांवर गाळामुळे तयार झालेली विस्तृत आणि सपाट मैदान आहेत. त्यामुळे थोडासा जरी पूर आला तरी फार मोठा प्रदेश जलमय होतो. महाराष्ट्रातली परिस्थिती सुदैवानं अशी नाही. आपलं भौगोलिक क्षेत्र म्हणजे पूरप्रवण क्षेत्र हे तुलनेने खूप कमी आहे. राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या फक्त ते 7% आणि ही सगळ्यांनाच माहीत असलेली ठिकाणं आहेत आणि नद्या आहेत. मुंबईला मिठी नदीमुळे प्रॉब्लेम येतो, कोकणामध्ये वाशिष्ठी, सावित्री, आंबा यांच्यामुळे यांना पूर येतात. त्यामुळे चिपळूण, महाड, नागोठणे आणि पेण शहरांना धोका होतो. कृष्णा खोऱ्यामध्ये कृष्णा, पंचगंगा, वारणा ह्याच्यामुळे सांगली आणि कोल्हापूरला मागच्या वर्षी पूर आला होता. ह्या वर्षी परत काही अंश झालं. मुळा मुठा पुण्याच्या बाबतीत आणि पंढरपूरच्या बाबतीत भीमा नदी. तसंच गोदावरी खोऱ्यात नांदेडला धोक्यामुळे भंडारा आणि ब्रह्मगाव विशेषतः, तसंच वर्धा आणि पेनगाव यांचा संगम चंद्रपूर प्रॉपर तिथे होतं आणि तापी खोऱ्यात तापी, जळगाव जिल्ह्याला. हे साधारण आपली पूरप्रवण क्षेत्र आहेत आतापर्यंतची. पण आता अर्बन फ्लडिंग वाढत चालल्यामुळे जिथे जिथे म्हणून पाऊस पडतोय तिथे आपल्या सिटी प्लॅनिंगचं असं काहीतरी चमत्कारिक झाले की तिथेही पूर यायला लागलेले. म्हणजे बिबवेवाडीमध्ये कार वाहून जाते हे आतापर्यंत कधी ऐकलं नव्हतं, पण ते व्हायला लागलं. तर महाराष्ट्रातील जलक्षेत्राच्या थोडी बलस्थानं बघू आणि कमकुवत जागा बघू. याचा उद्देश नाहीये, एकूण विषय समजून घेण्यासाठी हे महत्वाचं आहे. कारण मगा म्हटल्याप्रमाणे पूर, धरणं हे जलक्षेत्राचा एक भाग आहे. त्या एकूण जलक्षेत्राचा परिणाम त्याच्यावरती होत असतो, म्हणून हे बघायचं. नीती आयोगाने अलीकडेच कॉम्पोजिट वॉटर मॅनेजमेंट इंडेक्स हा अहवाल प्रसिद्ध केला 23 ऑगस्ट 2019 ला. त्याच्यातनं असं दिसलं की जलव्यवस्थापनात महाराष्ट्र हा 2015-16 साली देशात 4थ्या स्थानावरती होता. 16-17 साली ते घसरलं, 5व्या स्थानावरती आपण आलो. 17-18 ला 8व्या स्थानावरती आपण आलो. अशी घसरण मोठ्या प्रमाणात होतीये महाराष्ट्राची. आपण आतापर्यंत जो जलविकास झालेला आहे तो सप्लाय साइड मॅनेजमेंटच्या अंगाने फार मोठ्या प्रमाणात झालेला. म्हणजे पाणी योजना मोठ्या करणं, बांधकाम मोठं करणं, पाणी पुरवठ्याच्या योजना करणं ह्याच्यावरती भर आहे. गुंतवणूक किती केली आपण आतापर्यंत? मार्च 2018 पर्यंत जी गुंतवणूक झालेली आहे तो आकडा बघा तुम्ही, 1,22,793 कोटी गुंतवणूक झालेली आहे. आणि बांधकामाधीन प्रकल्पांची उर्वरित किंमत बॅलन्स कॉस्ट ही 1 एप्रिल 2018 रोजीची 83,664 कोटी रुपये. हे प्रकल्प कधी पूर्ण होणार, कधी ही रक्कम मिळणार, कसे आपले प्रश्न सुटणार आहे? जलसंपदा विभागाचं बजेट, वार्षिक बजेट हा तर 10,000-11,000 कोटी असतं. त्यात ही कामं कशी होणार? नंतर दुसरं एक महत्वाची बाब आहे, देशात एकूण 5,745 मोठे प्रकल्प आहेत. त्या मोठ्या प्रकल्पांपैकी जवळजवळ 42% मोठे प्रकल्प एकट्या महाराष्ट्रात. धरणांच्या कमी भागात असं नाही, खूप मोठे धरणं झालेले आहेत. आणि दुर्दैवाने देशातल्या एकूण बांधकामातील प्रकल्पांपैकी 67% प्रकल्प ही एकट्या महाराष्ट्रात. ही माहिती CWCच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे. त्यात
अधिकृत माहिती. सिंचन स्थितिदर्शक अहवाल इरिगेशन स्टेटस रिपोर्ट शासन अलीकडे पब्लिश करतं. 2017-18 तो बघायला मिळाला. त्याच्यामध्ये 2008-9 ते 2017-18 ची माहिती दिलेली आहे 10 वर्षांची. त्याच्यातलं सरासरी चित्र काय उभं राहतं? या 10 वर्षात आपली धरणं पूर्ण भरले नाहीत. सरासरी प्रत्यक्ष उपयुक्त साठा म्हणजे ऍक्च्युअल लाईव्ह स्टोरेज हे 67%च होतं. आणि पाणी वापर जो आपला झाला त्याचं सरासरी चित्र काय दिसतं? सिंचनावरती 58% पाणी खर्च होत आहे, बिगर सिंचनासाठी 24 आणि बाकीचं बाष्पीभवन. एकूण आपलं सिंचित क्षेत्र हे साधारण 30.76 लक्ष हेक्टर आहे. पण तो आकडाही फसवा आहे. त्यात कालवा आणि नदीवरील क्षेत्र फक्त 65%च आहे त्या 30,000पैकी. विहिरीवरचं क्षेत्र फार मोठं आहे, 35%. आणि दुर्दैवाने महाराष्ट्राला, विशेषतः दुष्काळग्रस्त मराठवाड्याला हे ऊस बाधा झालेली आहे. साखर खरणीने बाधित आहोत आपण. पाणी नाही, भूजल पातळी खाली चाललेली आहे, तरी आपला ऊसाचा वेळ काही कमी होत नाहीये. राज्यातील ऊसाच्या एकूण क्षेत्रापैकी सिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्रातलं ऊसाचं क्षेत्र जवळजवळ 58%. म्हणजे अट्टहासाने आपण मोठी धरणं बांधली, विस्थापितांचे प्रश्न निर्माण झाले, पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आणि आता पाणी कशाला मिळतं? फक्त ऊसाला मिळतं. 70% पाणी ऊसाला जातं. त्याच्यामुळे इतर पिकांचं लाभ क्षेत्रातलं क्षेत्र लक्षणीयरित्या कमी झालं. त्यांना जर पाणी मिळालं बाकीच्या पिकांना, त्याचं उत्पादकता फार वाढू शकते. 8 सिंचनाच्या गप्पा आपण खूप मारल्या, त्याचं काय चांगलं झालं याच्यातून स्पष्ट दिसतं. आपला सगळा भर बांधकामावरती आहे. आता ही एकात्मिक राज्य आराखड्यामधली माहिती आहे, ती माहिती बघा. पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या 7,198 आहे. याच्यामध्ये राज्यस्तरीय प्रकल्प आहेत, मोठे, मध्यम आणि मायनर. आणि मायनर सेक्टर मधले, लोकल सेक्टर मधले मायनर प्रकल्प ते एक छोटस असतं, ते सगळं धरून तो आकडा आहे. त्याच्यातनं उपयुक्त साठा आपला 30,087 हा दशलक्ष घनमीटर मध्ये आणि निर्मित सिंचन क्षमता 40 आहे. बांधकामाधीन प्रकल्प 1099 बांधकामाधीन प्रकल्प आहेत. 1099 ते पूर्ण झाले तर 21,764 हा एवढा दलगमी पाण्यासाठी ऍड होईल आणि प्रस्तावित सिंचन क्षमता अजून वाढेल. आकडे मोठे आहेत, कधी पूर्ण होतील सांगणं अवघड आहे. आपण सगळ्यांना कल्पना आहे, मॅनेजमेंट इज मेजरमेंट. मोजमापच होणार नसेल तर कसलं मॅनेजमेंट करणार इरिगेशनचं किंवा जलाशय प्रचालन म्हणजे ऑपरेशन तरी कसं करणार, हा मुद्दा आहे. झालंय असं की आपण संकल्पना 21व्या शतकातल्या स्वीकारलेल्या आहेत, पण आपली सिंचन प्रणाली, एकूण आपली सगळी यंत्रणा ही मात्र अजून 19व्या शतकात. तेव्हा पाणी मोजणं, पाणी पातळी आणि विसर्गाचे नियमन करण्यासाठी प्रकल्पांचं आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. जलाशयातलं पाणी, नदी आणि कालव्यातले प्रवाह, प्रत्यक्ष भिजलेलं क्षेत्र आणि रिझर्व्हर ऑपरेशनसाठी, मॅनेजमेंटसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत, बाष्पीभवन आहे, धरणातला गाळ आहे, कालव्यांची वहन क्षमता आहे, ते आपण आज मोजत नाही. मोजण्याची धड व्यवस्था नाहीये, त्याचं विश्वासार्ह दस्तावेजीकरण होत नाही, त्याचं कठोर विश्लेषण होण्याची गरज आहे. आपल्याला फार मोठं त्याच्यासाठी विचार करायची, काहीतरी पावलं उचलावी लागतील. मॅनेजमेंट जवळजवळ आपण विसरूनच गेलो. इथे पाणीपट्टी वसुली आणि देखभाल दुरुस्ती यात फार मोठी सुधारणा होण्याची गरज आहे. पाणीपट्टीची वसुली बघा सिंचनाची फक्त 9% आहे, बिगर सिंचनाची हार्डली 35% आहे. आज मितीला एकूण थकबाकी 1849 कोटी आहे. आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च गेल्या 10 वर्षात 7,000 कोटी झालाय. आणि देखभाल दुरुस्तीचा खर्च हा सलग 7 वर्ष, 10 वर्षांपैकी 7 वर्ष पाणीपट्टी वसुलीपेक्षा जास्त आहे. म्हणजे आतबट्ट्याचा धंदा आहे. थोडक्यात असं होतं की आपण मॅनेजमेंट मेंटेनन्स करत नाहीये, त्यामुळे आपल्या प्रकल्पांची स्थिती धरणांपासून कालव्यांपर्यंत सगळ्यांचीच वाईट होत चाललेली आहे. त्याचा परिणाम जलव्यवस्थापनावरती अनिष्ट परिणाम होतो. जलव्यवस्थापनासाठी जलकारभार म्हणजे मॅनेजमेंटसाठी गव्हर्नन्स हे अतिशय महत्वाचं आहे. हे गव्हर्नन्स करण्यासाठी कायदे लागतात आणि कायद्यांची परिस्थिती फार आपल्या इथली वाईट आहे. 9 कायद्यात आपल्या इथे, त्यापैकी 8 कायद्यांना नियम नाही आणि अगदी प्राथमिक गोष्टी नाहीत आपल्याकडे. त्या कायद्यांचे नियम नाही, अधिसूचना नाही, करारनामे काढलेले नाही, अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाही, त्यांना नीट अधिकार प्रदान केलेले नाही. कशी व्हायची अंमलबजावणी? उदाहरण, नदीपात्रातील अतिक्रमण काढायचे, त्याला कायद्याचा बडगा दाखवल्याशिवाय होणार आहे का? आपण काही सहज होणार आहे का गोष्टी? पण कायद्याच्या बाबतीत, जलकारभाराच्या बाबतीत
आपण फार मागे आहोत, फार प्राथमिक अवस्थेत आहोत. तर धरणांमुळे पुरांची तीव्रता आणि वारंवारता कमी होते. हे काही ठिकाणी शिखर आहे म्हणून तिथं म्हटलंय कंडिशन्स अप्लाय. काही उदाहरणं आहेत, पॉझिटिव्ह उदाहरणं पण आहेत. म्हणजे मुठेच्या उपनद्या आंबे आणि मोशीवर धरणं झाल्यामुळे पुण्यातल्या पुराचं प्रमाण कमी झालं. सुरतेला दरवर्षी पूर यायचा, ते उकाईवरती धरण झाल्यामुळं आता त्याचं पुराचं प्रमाण कमी झालं. जायकवाडी पैठण धरणावरती 1990 साली 2006 साली चांगल्या प्रकारे आपल्या अधिकाऱ्यांनी पूर नियोजन केलं, रिझर्व्हर ऑपरेशन चांगलं केलं. पंढरपूरला हा अनुभव नेहमी येतोय ह्याच्यामुळे, उजनीतलं पाणी सोडल्यामुळे. पण होतं असं की आपण जे चांगलं काम केलेलं आहे त्याचं दस्तावेजीकरण, डॉक्युमेंटेशन होत नाही. त्याच्यामुळे त्याचं या यशोगाथांची चर्चा होत नाही, त्याची पॉझिटिव्ह बाजू पुढे येत नाही. हे दुर्दैवाने सांगावं लागेल. हिराकुड आणि भाकरा प्रकल्पावर मात्र असं झालेलं नाही. त्यांनी डॉक्युमेंटेशन चांगलं केलं, माहिती त्यांची चांगली आणि कन्व्हिन्सिंग पुढे येते. हिराकुड धरण होण्यापूर्वी आणि नंतर आलेले महापूर अशी माहिती वाचायला मिळते. म्हणजे 1868 ते 1957 या 90 वर्षामध्ये 27 वर्ष महापूर आले आणि ते झाल्यानंतर, धरण झाल्यानंतर 41 वर्षात 7 वेळा फक्त पूर. पुराचं प्रमाण खूप कमी झालं. मिटिगेशन ज्याला म्हणतात ते त्यांनी करून दाखवलं. भाकरा तालुक्याचं उदाहरण पुढे आहे. हे जसं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करतात, त्याच्याबद्दल पेपर लिहितात, आपल्या अधिकारी पेपर लिहित नाहीत, त्याच्याबद्दल सरकारही त्यांना काही सांगत नाही. त्यामुळे चांगली बाजूही आपली पुढे येते. ह्या पार्श्वभूमीवरती आपण थोडस महापूर त्याच्या नियमनाच्या तपशिलात जाऊया. एक तर आपण सगळेच मान्य करू, काही नवीन सांगायची गरज नाही की पूर हा जलचक्राचा अविभाज्य भाग आहे, हायड्रोलॉजिकल सायकलचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचं पूर्ण नियंत्रण करणं हे अशक्य, नियंत्रण करणं अशक्य आणि कार्यक्षम व्यवस्थापन करणं, पूर नियमन करणं, मॉडरेशन करणं एवढंच फक्त शक्य आहे. म्हणजे आपत्ती व्यवस्थापन करून मालमत्ता आणि जीवितहानी कमी होईल ह्याची काळजी घेणं आवश्यक आहे. आणि पूर नियमन जे आपण म्हणतो करता येईल म्हणून त्याला देखील काही मर्यादा आहेत. त्या मर्यादा कोणत्या आहेत? इथे एक छोटीशी फिगर दाखवलेली आहे. मध्ये हे निळं दिसतंय ते जलाशय आहे, नदीचं पात्र आहे, जलाशयाच्या वरची नदी आहे. आता जे धरणाचं पाणलोट क्षेत्र आहे, डॅम कॅचमेंट जे म्हणतात, त्या डॅम कॅचमेंट मधून येणारं पाणी हे जलसंपदा विभागामार्फत कंट्रोल होऊ शकतं. हे करण्याचा ते प्रयत्न करतात. पण हे सुद्धा कुठे होऊ शकतं? ज्या धरणांवरती स्पिलवेवरती गेट्स आहेत तिथे हे कंट्रोल होऊ शकतं. आणि स्पिलवेवरती गेट्स असलेली धरणं आपल्या इथं फार कमी आहेत. मेजर प्रकल्प, मीडियम मधले काही एवढेच मोजकी ती धरणं आहेत. बाकी मीडियम, मायनर या ठिकाणी अनगेटेड असतात स्पिलवे, तिथे काही फारसं कंट्रोल करता येईल. त्या मुळातच जिथे स्पिलवेवरती गेट्स अशी धरणं कमी, हा एक भाग झाला. नंतर आपल्या डिझाईन मध्येच म्हणजे एकूणच आपल्या धरणांच्या ह्याच्यामध्ये पूर नियंत्रणाची तरतूद केलेलीच नाही. म्हणजे पूर आलेला पूर साठवण्यासाठी धरणामध्ये काहीतरी विशिष्ट जागा ठेवली असं नाही झालं, असं होऊ शकत नाही. कारण त्यासाठी धरणांची कॅपॅसिटी फार वाढवावी लागेल, उंची वाढवावी लागेल, पर्यावरणाचे प्रश्न अजून होतील, बुडीत क्षेत्र वाढेल, तेव्हा ते शक्य नाही. आपल्या बऱ्याचशा धरणांमध्ये रिव्हर्स स्लुईस म्हणजे नदी विमोचक नाहीये किंवा त्याच्यामुळे पाणी फारसं सोडता येत नाही. आणि कालव्याद्वारे किंवा विद्युत उपग्रहाद्वारे जे पाणी सोडलं जातं ते फार कमी असतं. म्हणजे त्यातनं पुराचं मिटिगेशन होऊ शकत नाही किंवा ह्या काही मर्यादा आहेत त्याच्यात. पण ह्याला एक दुसरी बाजू पण आहे की जी फारशी लोकांच्या लक्षात येत नाही, आपण सांगितलेलं नाही त्यांना. आपल्या इथे आपल्या धरणांमध्ये 1960 नंतर आपण मॅक्झिमम वॉटर लेवल आणि FRL ह्याच्या जाणीवपूर्वक फरक केले. FRL म्हणजे पूर्ण संचय पातळी, फुल रिझर्व्हायर लेवल, आणि MW म्हणजे मॅक्झिमम वॉटर लेवल, या दोघांमध्ये फरक केले. म्हणजे पुराचं नियमन करताना एक स्टेज अशी येऊ शकते की FRLच्या वरती आपण काही अंशी जाऊ आणि FRL आणि MW मध्ये जी जागा आहे त्याच्यामध्ये पाणी तात्पुरतं स्टोअर केलं जाईल, हा त्यातला भाग आहे. आणि मोठ्या धरणांची जी संकल्पचित्र आहे, डिझाईन्स आहेत, त्याच्यात संभाव्य महत्तम पूर म्हणजे मॅक्झिमम प्रॉबेबल फ्लड ह्याचा विचार केलेला असतो. दुसरी मर्यादा काय आहे ते आपल्या इथे की जे मुक्त पाणलोट आहे, जिथे मोठी धरणं झालेली नाहीयेत, तो फ्री कॅचमेंट म्हणतात, त्यातनं येणारं पाणी हे आजपर्यंत आपल्याला ते नगण्य वाटत होतं, त्याचा फारसा विचार होत नव्हता. पण अलीकडच्या पुरांमध्ये लक्षात आले की ते प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे मागच्या वर्षी कृष्णा म्हणजे महापूर आले
तर जवळजवळ 75-80% पाणी फ्री कॅचमेंट मधून आले आणि त्याच्यावरती तुम्ही जलसंवर्धन काही करू शकत. ह्या मुद्द्यावरती जास्त भर दिला पाहिजे. आता तिथे जी कामं करायला पाहिजेत, वॉटरशेड मॅनेजमेंटची कामं केली पाहिजेत, रन ऑफ तिथे जास्त कमी इन्फिल्ट्रेट होईल, त्याचं प्रमाण कमी होईल बघण्याची गरज आहे. पण याच्याबद्दल फारसं बोललं जात नाही, कारण आजही आपल्या इथल्या एकूण मानसिकतेत धरणं, मोठी धरणं यालाच जास्त मानाचं स्थान. नदीच्या काय मर्यादा, नदीची ऍक्च्युअल कॅपॅसिटी आहे ती अतिक्रमणामुळे फार कमी होत चालली. अनेक प्रकारची अतिक्रमण झालेली आहेत त्याच्यावर, म्हणजे लोक त्याच्यावरती भर घालतात, बंधारे घातलेले असतात. शासनच मोठ्या प्रमाणावरती कोल्हापूर टाईप बंधारे घालतं, किंवा जे पूल बांधलेले असतात रस्त्यांची पूल, त्या पुलांची अबॅटमेंट, त्यांचे पियर्स, त्याच्यामुळे वॉटरवे कमी होऊन जात, त्याची क्षमता खूप कमी होऊन जाते. त्या नदीच्याही मर्यादा आहेत. तेव्हा पूर नियमन करायचं म्हटलं तरी त्याला ह्या मर्यादा आहेत. फार चांगलं आणि फार मोठ्या प्रमाणात ते होऊ शकत. महापुराच्या कारणांच्या तपशिलात आपण जाऊ. कमी दाबाचा पट्टा, वादळ, टोकाच्या घटना घडणं, टोकाच्या घटना म्हणजे एक्स्ट्रीम इव्हेंट्स. आता क्लायमेट चेंजमुळे ते मोठ्या प्रमाणावर व्हायला लागलं. फार कमी वेळात फार जास्त पाऊस पडतो, पावसाची तीव्रता आणि कालावधी खूप जास्त असतो. तर धरणाच्या पाणलोटात आणि मुक्त पाणलोटात दोन्हीकडे एकाच वेळी पाऊस पडतो, त्यामुळे प्रॉब्लेम दोन्हीकडे आहे, सगळीकडेच पाऊस पडतोय. पाणलोट क्षेत्रामधील लहान मोठे जलाशय भरलेले असतात, आपले जे ऑलरेडी धरणं छोटी मोठी आहेत ती भरलेली आहेत, आणि वॉटर लेवल देखील म्हणजे ग्राउंड वॉटर लेवल देखील बरेच वर आले, ते सॅच्युरेशन आलेले. ही काही कारणं महापुराच्या पाठीमागे आहेत. अजून ती यादी मोठी आहे. आपल्याला हवामान पूर्वानुमान म्हणजे फोरकास्टिंग हे अलीकडे चांगलं व्हायला लागलंय, पण अजूनही त्याच्यामध्ये प्रकल्प विशिष्ट, अचूकता, वेळेवर ते मिळणं याच्यामध्ये काही अडचणी आहेत. IMD ते करून देते, त्यांच्या कामामध्ये खूप सुधारणा झाली. मला आता आमच्या कमिटीच्या कामामध्ये जवळून पाहायला मिळालं. मला असं वाटतं की IMDनी इरिगेशन डिपार्टमेंटसाठी काम करण्याऐवजी इरिगेशन डिपार्टमेंटनी पुढाकार घेऊन IMD कडनं सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे, त्यांच्याशी लायझन ठेवलं पाहिजे, तर त्या गोष्टी होतील. IMDचं काम खूप मोठं आहे, विशिष्ट डिपार्टमेंटसाठी ते सगळं करू शकतील असं शक्यता कमी आहे. नंतर नदीची वहन क्षमता कमी आहे, ते पात्रातले अतिक्रमण, पूल, कोल्हापूर टाईपचे बंधारे, ह्याच्यामुळे हे सगळं होतं. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं डिझाईन बदलावं लागेल. अतिक्रमण कठोरपणे काढावी लागतील. आणि निळ्या आणि लाल पूल, त्याचा आपण नंतर थोडं तपशील बघूयात. म्हणजे ब्ल्यू आणि रेड लाईन्स, प्रोहिबिटिव्ह एरिया आणि रिस्ट्रिक्टेड एरिया, त्याची अंमलबजावणी होत नाही. माहिती आहे सगळ्यांना, सगळं अंमलबजावणी होत नाही किंवा सिलेक्टिव्हली होती. सिलेक्टिव्हली म्हणजे काय की फक्त शहरातला आपण विचारात घेतो, हे खरं ऑल अलॉंग द नदी विचारात घेतलं पाहिजे. नदीच्या ग्रामीण भागात देखील याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले असतं, त्याच्या नदीचा गळा आवळलेला असतो. आणि काही वेळेला नदीचाच मूळ उतार कमी असणं, नद्यांच्या संगमापाशी प्रवाह मंदावले जाणं, हे आता कृष्णेमध्ये आपल्याला जास्त जाणं. आणि हे सगळ्याच गोष्टी जर एका वेळी व्हायला लागल्या, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन असून सगळ्या गोष्टी जर जास्तीत जास्त एकाच वेळी व्हायला लागल्या, पुराचं प्रमाण वाढवणार, तर परिणाम अजून गंभीर होतो. नंतर आता पुढच्या भागाकडे येऊ आपण. पर्जन्यमापन, रेनगेज स्टेशन्स, रिव्हर गेजिंग स्टेशन्स, नंतर नदी आणि जलाशयामधल्या पाणी पातळ्या, ह्या सगळ्याच्या माहितीचं संकलन करणं, त्याचं विश्लेषण करणं, ह्याची यंत्रणा जितक्या प्रमाणात अद्ययावत असायला पाहिजे तितक्या आपल्या अद्ययावत राहत नाहीये. काही ना काहीतरी त्यात अडचणी आहेत, अजून सेटराईट झालेली नाही. नंतर जलाशय प्रचालन म्हणजे रिझर्व्हर ऑपरेशन, अशा पद्धती चांगल्या दिलेल्या आहेत, मॅन्युअल्स आहेत, शिकवलं जातं सगळं, थिअरी सगळ्यांना माहिती आहे, अंमलात येत नाही गोष्टी. त्याचा तपशील आपण बघूयात. आणि होतं असं की आपण एखादी गोष्ट ठरवली की ते मेकॅनिकली फॉलो होतं, परिस्थितीनुसार त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी आणली पाहिजे, ते होताना दिसत. नंतर नदी खोऱ्यातील सर्व धरणांचे एकात्मिक प्रचारण होत नाही. आता आपल्याला आपण म्हणतोय नदी खोरे रिव्हर बेसिन अप्रोच घेतला म्हणून, पण ही धरणं सुटी सुटी ऑपरेट होतात. एकाच समूहामधली जी धरणं आहेत त्यांच्या पाणी एकाच वेळी नदीत आलं तर त्याचा परिणाम फार जास्त होतो. तर त्याचा इंटिग्रेटेड
रिझर्व्हायर ऑपरेशन करायची गरज आहे. या गोष्टी आपण 1984 सालापासून बोलतो, अजून त्याच्याबद्दल फारसं काही झालेलं नाही. आणि नदी खोरेनिहाय विचार न करता आपल्याला नदी खोरेनिहाय विचार केला पाहिजे. त्याच्याऐवजी आपण राज्य म्हणून विचार करतो. आता कृष्णेचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये बरीच राज्य आहेत, बेसिन स्टेट्स खूप आहेत. आलमट्टी हा कर्नाटकातला भाग आहे, म्हणून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक असं विचार करायचा का एकूण नदी खोऱ्याचा कृष्णेच्या बेसिन मधले सगळ्या बेसिन स्टेटचा विचार एकत्र करायचा. त्यांचं लायझन चांगलं असलं, इन्फॉर्मेशन शेअर झालं, एकत्र बसून प्लॅनिंग केलं तर गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात, प्रश्न होऊ शकतात. पण आज आपण तसं मोठ्या प्रमाणात करत नाही, त्यासाठी ऑफिशियल व्यवस्था नाही. ही काही कारणच आहे. आता पुढचा जो अधिकाऱ्यांना नेहमी पडणारा पेच असतो रिझर्व्हायर ऑपरेशन करणाऱ्या, की धरण कधी भरायचं आणि किती भरायचं. आता आपली सगळ्यांची अपेक्षा असते की धरण पूर्ण भरावं, आपल्याला वर्षभर शेतीला, पिण्याला, औद्योगाला पुरेशा पाणी मिळावं, ही अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. त्याच्यामुळे अधिकाऱ्यांचा कल काय असतो की शक्यतो धरण जास्त भरायचं, पाणी साठवून ठेवायचं. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला भरले पाणी आले की आपण ते लगेच ते स्टोअर करायचा प्रयत्न. कारण आपल्याला भीती वाटत असते की आपण आता नाही स्टोअर केलं आणि पुढे पाऊस नाही आला तर ते धरण रिकामं पडेल किंवा कमी पडेल पाणी. म्हणून त्यांचा कल असतो की जास्तीत जास्त पाणी साठा. पण आता याच्यात अडचण अशी होती की जास्त पाणी साठा केला, रिझर्व्हायर लेवल वर असली आणि पूर आला आणि वेगळ्या काही घटना घडल्या, तर मग ते जादाचं जे पाणी येईल ते सोडून देण्यापलीकडे मार्ग नसतो, कारण नाहीतर धरणाचं सेफ्टी धोक्यात येऊ शकते. त्यामुळे हा एका अर्थाने जुगार असतो, पाणी सोडायचं का, पाणी कॉन्झर्वेशन करायचं का, रिलीजेस करायचं. ह्याच्यातनं एक सुटका होण्यासाठी मग आपण ROS करायला लागलो, रिझर्व्हायर ऑपरेशन शेड्यूल करायला. एक त्यातली शक्यता अशी आहे की थोडस धरण कमी भरायचं, हा त्याच्यामधला एक पर्याय असू शकतो. पण ते धरण कमी भरलं आणि नंतर पूर आला नाही, पाणी आलं नाही, तर पुढे पाणी कमी पडू शकतं. या अर्थाने तो जुगार. मग आता आपण ROS करतो म्हणजे काय, रिझर्व्हायर शेड्यूल ऑपरेशन म्हणजे काय करतो की आपली जी एकूण स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आहे त्याचं अनालिसिस करून पर्टिक्युलर धरण पर्टिक्युलर तारखेला किती पडतात पाणी साठा करायचा आणि किती रिलीज करायचा याचा काही अंदाज बांधलेले आहेत, ठोकताळे बांधलेले असतात. त्या पद्धतीने ते करायचा प्रयत्न करतो. पण हे शेवटी काही गिव्हन कंडिशनसाठी असतं, काही ऍझम्पशन्सवरती असतं. त्याच्या पलीकडे गेलं, डिझाईनच्या बाहेर गेलं, फार मोठा पाऊस आला, वेगळ्या काही गोष्टी घडल्या, तर हे ROS देखील उपयोगी पडत. त्यामुळे त्याच्याबद्दल आपल्याला बरंच काम अजून करावं लागतं. इथे एक छोटंसं उदाहरण दाखवलेलं आहे ROS. X ऍक्सिस वरती महिने दाखवलेले आहेत, Y ऍक्सिस वरती रिझर्व्हायर लेवल्स आहेत, आणि हा पहिला अर्धा भाग आहे, हा रिझर्व्हायर फिलिंगचा भाग आहे, आणि नंतर रिझर्व्हायर डिप्लिशनचा भाग. त्याच्यामध्ये या निरनिराळ्या लेव्हल्स तुम्हाला दिसत आहेत. MDDL म्हटलेलं आहे, म्हणजे किमान पातळी किती आहे, क्रेस्ट लेवल आहे, सांडव्याची पातळी आहे, FRL आहे, MWL आहे, TB. त्याच्यामध्ये ए ज्याला म्हटलंय, कर्व ए जे म्हटलेलं आहे तो अप्पर गाईड कर्व आहे, रूल कर्व म्हणतात, आणि खालचा जो आहे तो कर्व बी म्हटलं तर लोअर गाईड कर्व. हे ऑफिशियली काढलेलं आहे. आता इथे जी लाल रेषा दिसते ही थोडी वेगळी दिसते बघा. ह्याच्यात रिझर्व्हायर ऑपरेशन करायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे हे काय केलेलं आहे की काही वेळेला ती जरी गाईड कर्व अशा असले तरी पाण्याची पातळी थोडी खाली करून घेतली, धरण थोडंसं रिकामं केलं आणि परत पूर साठवण्यासाठी जागा निर्माण केली आणि मग तो पूर जास्त साठवला, तो FRLच्या वर आपण गेलो. असं काही काळ हे करणं शक्य असतं. त्याच्यासाठी अभ्यास लागेल, अधिकारी अनुभवी लागतील, धोका पत्करण्याची क्षमता लागेल, शासनाने त्यांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. पुढाऱ्यांनी नको ती दडपण आणणं योग्य नाही. ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात, प्रयत्न आहेत. आता कोयनेमध्ये जे ROS आहे, जे सुरुवातीचं ROS होतं इतकी वर्षाचं, ही कमिटी स्थापन होण्यापूर्वी, त्याच्यामध्ये काय व्हायचं, हे रिझर्व्हायर पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ते धरण जवळजवळ भरलेलं असायचं. त्याच्यात आता बदल करून आपण हे नवीन कर्व त्यांना प्रपोज केलेले, म्हणजे टप्प्याटप्प्याने धरण भरत जाईल, एकदम सुरुवातीलाच धरण पूर्ण भरणार नाही. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. ह्याच्याप्रमाणे ऑपरेशन ह्यावेळी झालं असं मला कळालं. आता पुढच्या टप्प्यात आपण ज्या पूर देशांकडे फ्लड झोनिंग असं ज्याला म्हणतात
त्या टप्प्याकडे येऊ आपण. इथे या निरनिळ्या रेषा दाखवल्या. मध्ये नदीचं पात्र आहे, निळं हॅचिंग केलेलं. त्या ब्ल्यू लाईन्स आहेत म्हणजे प्रोहिबिटिव्ह झोन आहे. लाल लाईन्स ज्या आहेत, रेड लाईन्स जे आहेत, ते रिस्ट्रिक्टिव्ह झोन आहे. आणि ह्याच्या पलीकडे येलो लाईन जी आहे, आता हे नव्याने इंट्रोड्यूस केलेली आहे, की ऑब्झर्व्ड ऍक्च्युअल फ्लड किती आला ही इथे दाखवलेली आहे. आणि ह्या शेवटची जी आहे ती कॉशन नाही, कॉशन झोन. म्हणजे धरण ब्रेक व्हायला लागलं किंवा मोठं धरण फुटी व्हायला तर काय होईल, या सगळ्या झोन्सचं अंमलबजावणी व्हायला पाहिजे. त्याच्याच शासनातर्फे किंवा आपले जे एकूण GR आहेत, थिअरी आहे, ती काय सांगते की प्रोहिबिटिव्ह झोन जो आहे, आता बघितल्याप्रमाणे रिव्हर चॅनल आणि दोन्ही बाजूला ते निळ्या रेषेच्या अंतर्गत. आता ह्याला काय प्रोहिबिट केलेलं आहे या झोन मध्ये, तर कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन तिथे करायचं, पाणी पास व्हायला पाहिजे, परमनंट कन्स्ट्रक्शन कुठलंच करायचं. मग इथे अलाव काय केलेलं आहे, परवानगी कशाला दिलेली आहे, किंवा खेळाची मैदानं आहेत, बागा आहेत, त्या चालू शकतील, तिथं ऑब्स्ट्रक्शन नाही. आणि मग त्याचे फ्लड्स कोणते कन्सिडर करायचे, फार बराच तपशील टेक्निकल आहे आपल्याकडे तयार केलेलं आहे, पण त्यात आता आपण जायला नको. तसंच रिस्ट्रिक्टिव्ह झोनचं इथे सुद्धा लाल रेषा म्हणजे काय, लाल रेषांच्या मध्ये त्याच्या कॅपॅसिटी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये काय प्रोहिबिट केलंय सांगितलेलं आहे, आणि अलाव काय केलंय हे मुद्दाम सांगितलं की काही बिल्डिंग बांधता येतील त्याच्यात, पण त्या बिल्डिंग अशा असल्या पाहिजे की त्याची प्लिंथ लेवल पूररेषेच्या वर असली पाहिजे वगैरे तपशील आहे त्याच्यात. मुद्दा सगळ्याचा काय, सगळे अंमलबजावणी करणं हा मोठा मुद्दा जे मला मनीषने बोलवलं. अंमलबजावणीच्या बाबतीमध्ये मोठा मुद्दा आहे. सिंचन कायद्याचा मी मला उल्लेख केला. नदी, एखाद्या प्रकल्पाच्या संदर्भातली जी नदी आहे ती एकदा नदी नोटिफाय झाली, अधिसूचित झाली, बंधारे अधिनियम 1976 ती नदीला कालवा म्हटलं जातं. त्या कालव्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन येणं हा गुन्हा आहे, त्यानुसार शिक्षा सांगितलेलं आहे. ते आपण कधी वापरतच नाही. हे सगळे कायदे जलसंपदा विभागाने वापरले पाहिजे, त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, होत नाही. तेव्हा इथे चीफ इंजिनियरकडे जबाबदारी दिलेली आहे, वॉटर रिसोर्सेस गाईडलाईन्स तयार केल्या पाहिजे. त्याच्या अतिक्रमण झालं तर त्याला आक्षेप पाहिजे. ते सगळं तपशील सगळा तयार आहे आपल्याकडे, त्याची अंमलबजावणी दिसते. ह्या तपशिलानंतर आपण समित्यांकडे, समित्या अक्षरशः उदंड झालेल्या आहेत. 45 वर्षामध्ये 1975 ते 2019 15 समित्यांची माहिती मला मिळाली, त्याच्यात जास्त असतील. त्यातल्या मुंबईतल्या पुरासंदर्भात 10 समित्या आणि राज्यातील इतर भागातल्या संदर्भामधल्या 5 समित्या. मुंबईमध्ये पार 1975 सालापासून नातू समिती होती, CWPRS ने अभ्यास केला आहे, शहा टेक्निकल कन्सल्टंट त्यांनी धारावीच्या बाबतीतला अभ्यास केला होता, ब्रिमस्टोन रिपोर्ट आलेला होता, IIT पवईनी काही गोष्टी अभ्यास करून दिलेले आहेत. नंतर मेरीनी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटनी केलेलं आहे, CWPRS ने अजून एक अभ्यास केला आहे, वॅपकॉसने केलेला आहे. अशा अनेक प्रकारचे अभ्यास झाले. आणि 10वी समिती ही फॅक्ट फाइंडिंग समिती होती चितळे साहेबांची. चितळे साहेबांची जी समिती होती, त्या समितीने या सगळ्या 9 समित्यांच्या कामाचा आढावा घेतलेला, त्याचा रिव्ह्यू घेतलेला, त्यांनी काय काय सांगितलं होतं हे सांगितलं. त्यामुळे चितळे साहेबांचे जे कॉमेंट्स आहेत ते थोड्या वेळात आपण बघूया. राज्यातील अन्य भागातल्या ज्या पूर समित्या होत्या, त्या नांदेडला पूर आल्याबद्दल एक सचिवस्तरीय समिती होती 75 साली. विदर्भात मुख्य अभियंत्याच्या ह्याच्या खाली होती, ती 1979 मध्ये होती. महाडच्या पुराबद्दल 1994 साली झाली. आणि अलीकडच्या काळामध्ये वडनेरे समित्या 2 झाल्या. म्हणजे पहिली वडनेरे समिती 2007 साली आणि दुसरी आता 2019 साली. अशा 5 समित्यांबद्दल माहिती मला मिळाली. आता चितळे साहेबांनी जे 9 समित्यांचं, मुंबईतल्या बाबतीतल्या 9 समित्यांचा ज्या त्याने परामर्श घेतला आणि त्यांनी एकूण हे काढलं, ते फक्त मी सांगतो आपल्याला की 26 जुलै 2005 ला जे झालं ते एकदा अभूतपूर्व पाऊस झाला. 1000 पाऊस झाला मिलीमीटर. तीव्रता त्याची 136 मिलीमीटर आणि त्या 3 तास असे होते की त्या 3 तासात 380 मिलीमीटर पाऊस पडला. म्हणजे 127 मिलीमीटर प्रति तास
स्टॉर्म वॉटर ड्रेनेजची सिस्टीम पहिल्यांदा डिझाईन केलेली होती. त्याचं गृहीत काय होतं तर फक्त 25 मिली प्रति तास, म्हणजे त्याच्या 5 पटीनं पाऊस पडला. कसं क्षमताच कमी पडणार आहे त्याची, हे अवघडपणे दिसते आपल्याला. आता मुंबई पूर समिती, चितळे समिती काय म्हणते, त्यांचं चांगलं कौतुक केलेलं आहे, त्याचे अभ्यास परस्पर पूरक आहेत, नवीन तंत्रज्ञान सूचना केलेल्या आहेत, आधुनिक दृष्टिकोन मांडलेला आहे त्या समित्यांनी, खूप व्यवहार शिफारशी केलेल्या आहेत. पण हे सगळं तपशील सांगून चितळे साहेब शेवटी असं म्हणतात की मुंबई महापालिकेला या समित्यांच्या अहवालांचं महत्वच कळलं आणि त्यामुळे त्याने ह्याच्याकडे फक्त प्रशासकीय दृष्टिकोनातून बघितलं आणि तेही ह्याची हाताळणी सगळी कनिष्ठ स्तरावर झाली, ज्युनियर लेव्हलला झाली. केलेलं कामही वाया गेलं, अपात्री दान झालं याचं. त्यात स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की या अहवालांची दखल ना व्यावसायिकांनी घेतली ना धोरणांनी. अहवालावरती चर्चाच झाली नाही. त्यावेळी त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली असती, आजची इतकी वाईट परिस्थिती झाली नसती मुंबई. आणि एवढं म्हणून शेवटचं जे वाक्य आहे असं खिन्न करणार. त्या समितीने, चितळे समितीने असं म्हटलेलं आहे की इट इज होप दॅट दिस वुड नॉट बी द फेट ऑफ आवर रिपोर्ट ऑल्सो. दुर्दैवाने ते तसं झालेलं दिसतंय. पण आता वडनेरे समितीकडे आपण घेऊयात. महापूर 2019चा त्याच्या तपशिलाबद्दल थोडंसं जास्त मुद्दे आपण. अहवाल सादर केला शासनाला, त्यांनी 44 शिफारशी केल्या होत्या. अहवाल चांगला आहे, टेक्निकली अहवाल चांगला, पण शासनाने 2007 साली सादर केलेल्या समितीचा अहवाल 2011 रोजी म्हणजे तब्बल 4 वर्षांनी स्वीकारला. सुदैवाने त्यांनी 40 शिफारशी स्वीकारल्या, त्याच्याबद्दल GRI काढला, पण गेल्या 13 वर्षात त्याची अंमलबजावणी झाली. जाणकारांचं म्हणणं असं आहे की नुसता GR काढून होत नाही, यंत्रणेला कामाला प्रत्येक शिफारस नक्की कशी अंमलात आणायची याचा टेक्निकल तपशील द्यावा लागतो आणि तो टेक्निकल तपशील काही सांगितलं गेला नाही, त्यामुळे कोणीच काही केलं. वडनेरे समिती 1 आणि 2 यांची तुलना करत जाऊ आपण आणि त्यातनं काही गोष्टी स्पष्ट होतात. त्याची वर्गवारी मी 4 भागात अशी केलेली आहे की प्रकारच्या शिफारशी, नदीपात्रातल्या अतिक्रमणांबद्दलच्या शिफारशी, जलाशय प्रचालन म्हणजे रिझर्व्हर ऑपरेशन बद्दलच्या, आणि एकात्मिक इंटिग्रेटेड वॉटर रिझर्व्हर ऑपरेशन. तपशील फार म्हटलं तर महत्वाचं आहे, म्हटलं तर कधी कधी हास्यास्पद आहे, कधी कधी राग येण्यासारखं आहे. हे जे क्रमांक आहेत हे मी मूळ शिफारसचे क्रमांक तसेच ठेवलेत. वर्गवारी करताना ते थोडे वर खाली झाले, एकाच विषयाचे एकत्र आणायचे. पहिलंच बघा तुम्ही, जलसंपदा विभागात जलशास्त्रज्ञांची नेमणूक करा. जलशास्त्रज्ञ नाही आहेत आपल्या इथे, हायड्रोलॉजिस्ट इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये नाही आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि हे कधी सांगितलं, 1999 साली पहिल्यांदा चितळे साहेबांनी सांगितलं होतं सिंचन आयोगाने की हायड्रोलॉजिस्ट नसल्यामुळं आयोगाला चांगला अभ्यास करता आला नाही, लवकरात लवकर नेमणूक केली पाहिजे हायड्रोलॉजिस्ट. 1999 साली सांगितलं, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. वडनेरे समिती 1ने परत त्याची रिपीट केलं, त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आणि आता ह्या वडनेरे समितीने त्याच्याबद्दल काहीच बोललं. नंतर इंटिग्रेटेड रिझर्व्हर ऑपरेशन करण्याच्या दृष्टीनं डॅम सेफ्टी मॅन्युअल मधला चॅप्टर 7 त्यात सुधारणा करण्यात येईल. हे जे डॅम सेफ्टी मॅन्युअल आहे चॅप्टर 7 हा 1984 सालचा आहे, त्याच्यामध्ये बदल करा असं अनेकांनी सूचना केल्या. वडनेरे समितीने शिफारस केली होती, त्यात अजूनही काही बदल झाले. फ्लड याच्या चुका टाळण्यासाठी स्टेज डिस्चार्ज कर, किती पाण्याची पातळी आहे आणि किती त्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनला किती डिस्चार्ज मिळतो, हे सगळं जे सांगणारे कर्ज आहेत हे कर्जच व्यवस्थित, त्याच्यामध्ये सुधारणा केली पाहिजे. त्याचे सगळे तपशील दिले की आता रेन गेज स्टेशन्स, फ्लड रिझर्व्हर, पर्जन्यमान, ह्या सगळ्याचे दर्जे वाढवले पाहिजे, त्याचे रिव्हर गेज स्टेशन्सचे, रेनफॉलचे. आणि फ्री कॅचमेंट मधून जे पाणी येतं त्याचा आपल्याला अंदाजच नाही येते, त्याचं मोजमाप व्हायला पाहिजे. आपल्या ज्या नद्या उपनद्या आहेत त्यांचं सर्वेक्षण नव्याने केलं पाहिजे, त्याच्या वहन क्षमता नव्याने निश्चित केल्या पाहिजे. फार जमाना झाला ते सगळं निश्चित, आता सिच्युएशन बदलली आहे. आणि ही समितीने शिफारस चांगली केली की लोकसहभाग आणि शासनाच्या अन्य विभागांच्या मार्फत एकत्र ते करावं, मान्सूनपूर्व पाहणी करावी. नदी पात्रातील अतिक्रमण नियंत्रित करण्यासाठी
निळी रेषा, लाल रेषा यांच्या आखण्या कराव्यात. तत्वता सगळ्यांनाच मान्य हे होत नाही. आम्ही जेव्हा या 2019 सालच्या समितीने प्रत्यक्ष याला भेट दिली, प्रकल्प पूरग्रस्त भागाला भेट दिली, तिथे आम्हाला हा नकाशा नाही बघायला मिळाला. जो नकाशा बघायला मिळाला त्याच्यावरती फक्त एकच रेषा मारलेली होती, निळी रेषा दाखवली, लाल रेषा नव्हती. प्रत्यक्ष जेवढा पूर आला त्याची रेषा मारलेली नव्हती. तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आहेत तत्वता, प्रत्यक्षात नाही, म्हणजे उपयोग होत नाही. पुलामुळे येणारा फुगवटा कमी करण्यासाठी नद्यांवरील पुलांच्या संकल्पनेत सुधारणा करा, नाही झालेलं. बंधाऱ्यांचे पोपो बंधारे आहेत, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, असंख्य बंधारे बांधलेले, त्याची तसंच आहे. शासनच मोठ्या प्रमाणावरती नदीमध्ये अडथळे निर्माण करते. आता जलाशय प्रचलनाकडे आपण येऊ. याच्यातल्या सूचना आहेत त्या टेक्निकली चांगल्या असल्या तरी त्या स्पेसिफिक नाही, त्या अंमलबजावणी कसं होईल हे सांगणं अवघड असतं. जलाशय भरण्याची खात्री असल्यास ते खूप लवकर एफआरएल करून भरून द्या. ही खात्री कोण देणार? अधिकारी म्हणून विचार केला तरी वेगळ्याच पद्धतीने विचार करणार. तेव्हा लवचिक पद्धतीने करावं. सगळी यंत्रणा, शासकीय यंत्रणा ही अशी मोहाविचार चालू शकत नाही, त्यांना काहीतरी स्पेसिफिक सूचना द्याव्या लागतात, त्या दिलेल्या नाही. प्रत्येक दारं असलेल्या प्रत्येक धरणासाठी गेटेड स्पिलवेसाठी ROS केलं पाहिजे, गेट ऑपरेशन शेड्यूल केलं पाहिजे, महापुरासाठी वेगळी असली पाहिजे. ही माहिती मी सदस्य म्हणून मागितली की मला कृष्णा खोऱ्यातल्या या धरणांची ही माहिती द्या की रिझर्व्हर ऑपरेशन शेड्यूल कधी केलेले आहेत, अपग्रेड केलेले आहेत का, पुराच्या काळामध्ये त्याच्या पातळ्या काय होत्या, ऍक्च्युअल रिलीजेस काय होते, ही माहिती दिली नाही मला, मेंबर असून दिली नाही. मी राजीनामा देण्यातलं हे एक महत्वाचं कारण. आणि या नवीन समितीने परत सांगितलं की पूर्वानुमान यंत्रणा अपडेट करा, एकात्मिक प्रचालन करा. हे आहे, म्हणजे चर्चेत आहे, त्याचं प्रत्यक्षात अजून काही होताना दिसत नाही. काही गोष्टी मी थोड्या टाळतो, रिपिटेशन होती म्हणून. पुढे जाऊ आपण. कोयनेचे कर तुम्हाला मग मी दाखवले, त्यानुसार ते आता ह्या वर्षी झालेले असं कळालं. हे एकच आता आपण जे रिझर्व्हर ऑपरेशन करतोय हे सुटं करतोय, प्रत्येक धरणाचं वेगळं वेगळं करतोय, धरण समूहांचं एकत्र करत नाही. ते करण्याची गरज. आता ते सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. हे कसं करायचं, कुणी करायचं, त्याची जबाबदारी कशावरती असेल, त्याला टेक्निकल मदत काय लागेल, हे सगळं नाही ठरलं. चर्चा होतात, 1984 पासून सगळं कन्सेप्ट विचारात आहेत, परंतु ते त्याच्यासाठी यंत्रणा उभ्या राहत नाही, त्याच्यासाठी प्रत्यक्ष काम होत नाही. होतंय असं की आपण या सगळ्या गोष्टी पूर असताना पावसाळ्यामध्ये या गोष्टी सिरियसली घेतो, खूप चर्चा होतात. एकदा पावसाळा संपला, पूर कमी झाला की या गोष्टी लोक विसरून जातात. आता हे रिअल टाइम फ्लड फोरकास्टिंग यंत्रणा आहे, कृष्णा खोऱ्यामध्ये आहे, RTDS म्हणून ती योजना केलेली आहे. पण त्यातला पुढचा भाग महत्वाचा आहे. त्याच्या ही यंत्रणा राबवायची असेल तर तुमच्याकडे हायड्रोलॉजिस्ट पाहिजेत, मेट्रोलॉजिस्ट पाहिजेत, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन तज्ञ पाहिजेत, आणि सिव्हिल इंजिनियर. आत्ताची यंत्रणा उभी राहिली ती बेसिकली फक्त सिव्हिल इंजिनियर आहे, त्यांच्याकडे बाकीचे कोणी तंत्रज्ञ नाही. त्याच्यामुळे ते कमी पडतं, ती यंत्रणा पूर्ण कार्यरत राहत नाही, त्यामुळे खूप अडचणी येत राहतात. नंतर आंतरराज्य नद्यांसाठी आपली त्यांच्याबरोबर लायसन, माहितीची देवाणघेवाण होणं हे होत नाहीये. हायड्रोमेट्रोलॉजी जे एकूण सगळं हे आहे त्याची केवढी चांगली सूचना केली बघायचं. जल हवामान विभागाचं अद्ययावतीकरण करण्यासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पीय तरतूद करावी. झाली का ही तरतूद? माझ्या समजुतीनं झाली नाही. RTDSचं केंद्र उभं राहावं हे 5 वर्षात पूर्ण करायचं होतं, अर्धवट झालेलं आहे. डॉपलर बसवा हे 2007 सालापासून सांगताय, अजून ते झालेलं नाही. 2007 साली सांगितलं होतं की हाय रिझोल्युशन डॉपलर रत्नागिरी आणि औरंगाबादला स्थापन करा. तर ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीयेत. आणि आता वडनेरे समिती 2 ज्या गोष्टी सांगितल्या त्या अति झाल्या. म्हणजे महापूर रोखायचं असेल तर ते सांगतात की स्वतंत्र पूर धरणं बांधा, फ्लड डॅम्स स्वतंत्र बांधा, टनेल्स काढून पाणी दुष्काळी भागात नाही, धरणांची उंची अजून वाढवा, दारे नसलेल्या ठिकाणी ते दारं बसवा, ज्या धरणामध्ये दारं आहेत त्या दारांवरती अजून त्याला फ्लॅप लावून ते दारांची उंची वाढवा.
म्हणजे सप्लाय साइड मॅनेजमेंटचा किती अतिरेक होतो आपल्या इथे ह्या गोष्टी लक्षात येतात. त्यांनी पूर्वी ज्या कल्पना बाद झालेल्या आहेत, नदीच्या दोन्ही तीरांवरती एम्बँकमेंट घ्यावं ही सूचना आता करतायत, ही चुकीच आहे. राधानगरीवरचं आहे ते चांगलं दार काढून टाकून तिथे वेगळं बसवा असं चाललेलं आहे. आणि सर्वात हास्यास्पद सर्वात भयानक सूचना म्हणजे कृष्णा नदी फार वेडीवाकडी वाहते, मॅन्डरिंग आहे, तिला एकदा सरळ करा म्हणतात. हा भाग फार चमत्कारिक. आणि वडनेरे समितीने पहिल्या वडनेरे समितीने अलमट्टी धरणाबद्दल काहीच बोललेलं नव्हते. आताची जी वडनेरे समिती आहे 2000 त्यांनी अलमट्टी आणि हिप्परगीचा परिणाम होत नाहीये असं लेखी देऊन टाकलं. माझ्या समजुतीनुसार ही व्यूहात्मक चूक आहे, असं करायला नको होतं. कारण आपला अभ्यास अजून पूर्ण झालेला नाहीये, पूर्ण खात्रीलायक झालेला नाहीये. आणि एकूण रिव्हर बेसिन मध्ये आपण असलेला आपला त्यांच्यावरती परिणाम होणं किंवा त्यांचा आपल्यावरती परिणाम होणं हे स्वाभाविक आहे, टाळता येत नाही. आणि उद्या हवामानाची, पावसाची, डिस्चार्जेसची काहीतरी कॉम्बिनेशन चमत्कारिक झाली, अति गोष्टी झाल्या तर गोष्टी लागणार आहेत. ह्याचं आलमट्टीला एकदम क्लीन चिट देऊन टाकणं हे मला तितकंसं योग्य वाटलं नाही. हायड्रोडायनामिक अभ्यास केलेला, त्याच्यात ऍझम्पशन्स असतात, मॉडेल्स असतात, ती सगळी 100% खरी असतात असं नाही, म्हणजे खरी उतरतात असं नाही, त्याला मर्यादा असतात अभ्यास. इस्रोच्या मदतीने एमआरसाईने चांगला अभ्यास केला यावेळेला, पण तो अभ्यास अजून पुढे नेला पाहिजे. संपूर्ण बेसिन मध्ये एकाच वेळेला काय होतं हे पुढे आलं पाहिजे, तर त्याच्यातून चांगल्या गोष्टी दिसतील. ते आज तरी झालेलं नाही. आणि मग शेवटी मी फक्त काय याच्यातून बाहेर पडण्याची कारणं सांगतो, टेक्निकल कारण आहेत म्हणून ती सांगायची. मी मगा म्हटल्यामुळे तांत्रिक माहिती मला दिलीच नाही. ती तांत्रिक माहिती दिली असती तर समितीत चर्चा झाली असती तर वेगळे निष्कर्ष निघाले असते. ते निष्कर्ष काय वेगळे आहेत हे मी तुम्हाला थोड्या पुढच्या वेळेस सांगतो. सर्वात धक्कादायक भाग म्हणजे आरओएस आणि फ्लड झोनिंग हे प्रकरण मला करायला दिलं होतं, मी ते तयार केलं. ते तयार करताना मी आता तुम्हाला माहिती सांगितली तीच माहिती त्याच्यात सांगितली की आपल्याकडे सगळं आहे, हा तपशील आहे, अमुक अमुक अमुक, आपण याची अंमलबजावणी करत नाही. हे त्यांना अडचणीचं वाटतं की तुम्ही सगळं कशाला सांगताय, हे सांगू नका. किंवा कोयनेच्या आरओएस सुधारण्यासाठी एक समिती माझ्याच अध्यक्षतेखाली नेमली होती, उपसमिती होती. तर तिथल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आम्ही हे केलं. त्या वाहतदारांनी माझा चॅप्टर आरओएस आणि फ्लड झोनिंग हा महत्वाचा चॅप्टर आणि कोयना प्रकल्पाचा सुधारित आरओएस हे दोन्ही भाग ऐनवेळी वगळूनच टाकले. आणि त्याच्यामुळे मी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष झालं. मी मुद्दा मांडला की पूररेषा आणि अतिक्रमणा संबंधात तुम्ही 76चा कायदा राबवा ना, तुम्हाला अधिकार आहेत, तुम्ही त्यातली कलम वापरा, तुम्ही वापरत नाहीये. धरण सुरक्षा विधेयक आपलं बिल तयार आहे, त्याची अंमलबजावणी होत नाहीये. नंतर हा अलमट्टीच्या उंचीचा मुद्दा फार वर्षापासून पडलेला आहे, तसं त्याच्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्याकडे जा, नवीन ओपन करा विषय. आणि नदी खोरे संघटना म्हणजे रिव्हर बेसिन ऑर्गनायझेशनसाठी गांभीर्याने आपण विचार केला, कारण आपण एकाच बेसिन मध्ये आहोत, आपले एकमेकांवरती बरे वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था असली पाहिजे. हे सगळे मुद्दे दुर्लक्षित राहिले, त्याच्यावरती चर्चाच झाली, होऊ दिली गेली. अलमट्टीबद्दल मी बोललो, आपल्याला व्यूहात्मक चूक होती. जे मॉडेल वापरण्यात आलं, रवी सिन्हा म्हणून आमच्या IITचे प्राध्यापक आमच्या समितीचे मेंबर होते, त्यांनी हा मुद्दा काढला होता. व्हॅलिडेशन आणि ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया तपासला गेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं, त्याला काही उत्तर दिलं गेलं. तेव्हा अलमट्टीबद्दलचा अभ्यास अजून पूर्ण झालेला आहे असं मला वाटत नाही, खात्रीलायक झालं असं वाटत. आता वडनेरे समिती 1 आणि वडनेरे समिती 2 यांची तुलना केली तर जवळजवळ 60% शिफारशी जुन्याच आहेत. आम्ही परत रिपीट केलं सगळं. आणि त्या 44 पैकी 33 शिफारशी या जुन्याच आहेत, 13 शिफारशी नवीन आहेत, त्या पर्यावरणीय अंगाने जाणार आहेत. त्या देखील आल्या, त्याचं कारण जीवित नदीने आग्रह धरला म्हणून ते आल्या. पण ते काय झालं, त्या अहवालामध्ये ते मला तरी असं वाटतं की त्याची चांगल्या रीतीने सांगड घातली गेली नाही त्या शिफारशीची. सध्या आहे पर्यावरणाचे दिवस, क्लायमेट चेंज बद्दल बोलायचं असतं, फॅशन मध्ये आहेत म्हणून आपलं एक घेतलेलं आहे असं त्याचा अर्थ. त्याचा फार त्यांनी विचार केलाय गांभीर्याने, त्यांना त्याचं महत्व कळलंय असं काही झाल्यासारखं मला वाटत. ते आपलं एक जोडून टाकलं अपेंडिक्स.
आणि या सगळ्यामध्ये हिपोक्रेसीचा जो भाग आहे, विसंगतीचा जो भाग आहे, तो हा आहे. या अहवालामध्ये एकीकडे स्वतंत्र पूर धरणं बांधा, पूर बोगदे काढा, दुष्काळी भागाकडे पाणी वळवा, धरणांच्या उंच्या वाढवा, असे सगळे शिफारशी केले. कृष्णा नदी सरळ करा. आणि अहवालाचं एंड मात्र कशाने केलाय? या कवितेने केलेलं आहे. क्लिअर हर पाथ, लेट हर फ्लो, अलॉंग विथ हर, एन्श्योर वी ग्रो, रिस्पेक्ट द रिव्हर. फार मोठी विसंगती, फार मोठी हिपोक्रेसी. जे जलाशय प्रचलन त्रुटी ज्या लक्षात आल्या, त्याचा पद्धतीचा मी एक लेख लिहिला सँड्रॅप मध्ये, म्हणजे काय काय झालं होतं. आणि धरण पूर यायच्या वेळेला जेव्हा पाऊस खूप जास्त पडत होता, तेव्हा आमची धरणं 70-80% ऑलरेडी भरलेली होती. हा त्यातला महत्वाचा भाग. पाणी साठवायला, पूर साठवायला जागाच नव्हती, हा एक भाग आहे. आणि दुसरं म्हणजे सगळ्या रिपोर्टमध्ये अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्याकडे लक्ष आहे, सगळं त्याचं अनालिसिस करण्याकडे नाही लक्ष. तसंच मग आपण स्टेट डिस्चार्ज करू बद्दल बोललो, किंवा निर्णया ठिकाणी पाणी मोजणं, पाण्याच्या पातळ्या मोजणं ह्याबद्दल बोललो. आपल्या इथे 3 ठिकाणी पाणी मोजण्याची व्यवस्था आहे, म्हणजे आयर्विन ब्रिज पाशी, राजाराम बंधाऱ्यापाशी, आणि कर्नाटक आणि त्याच्या बॉर्डरवरती राजापूर वियर पाशी. आम्ही जेव्हा त्याला भेट दिली, तिथे आम्हाला स्टेट डिस्चार्ज करून आढळले नाही. मिनिट्स ऑफ मिटिंगचा उल्लेख आहे, त्याच्याबद्दल हे करा, नवीन पद्धतीने करा, अशा सूचना आहेत. मग आकडे आले कुठून? सगळे प्रचंड मोठे आकडे दिले. आणि त्यामुळे ज्या आकड्यांवरती आधारून आपण निर्णय घेतो, त्या आकडेच अनसायंटिफिक, अविश्वासार्ह. हा मुद्दा आम्ही पुढे आणण्याचा प्रयत्न केला, तो अर्थातच त्यांना आवडला. आरटीडीएस जी प्रणाली आहे, त्याचा आधार घेऊन यांनी काय केलं की ऑब्झर्व्ड फ्लड लेवल्स, ऑब्झर्व्ड डिस्चार्ज आणि सिम्युलेटेड डिस्चार्ज आणि लेवलची तुलना केली आणि सर्टिफिकेट देऊन टाकलं की आकडे छान जुळतात, काय फारसा फरक नाही ऑब्झर्व्ड आणि सिम्युलेटेड वर. त्याचा तपशील जर बघितला तर काय दिसतं की सरासरी 1 ते 2 मीटरचा पाणी पातळीतला फरक आहे, आणि डिस्चार्जच्या बाबतीतला फरक 18 ते 51 टीएमसी आहे. अधिकृत रिपोर्टमध्ये, आज देखील त्या रिपोर्टमध्ये 18 ते 51 टीएमसीचा फरक असणं हे अनुज्ञेय मर्यादित असेल, रिझनेबल लिमिट्स मध्ये आहे. इतक्या भयानक गोष्टी सगळ्या आहेत त्याच्यावर. सायंटिफिकली देखील हे, त्याच्याबद्दल दुसरा लेख मी सँड्रॅपमध्ये दिला, तर तपशील त्याचा सगळा उपलब्ध आहे. पूर रेषेच्या बाबतीत बोलताना या रिपोर्टमध्ये एक शेवटी सजेशन दिलेले त्यांनी की आपण आता कायद्यात सुधारणा करू. 44 वर्ष तुम्ही नियमच केले नाही, त्याची अंमलबजावणी केली नाही, त्याच्यासाठी अधिकारी नेमत नाही तुम्ही, आणि आता तुम्हाला अचानक ह्याची आठवण आली. चला आठवण आली हे काही कमी नाही, हा त्यातला समाधानाचा भाग. मग अभिजितने सांगितलं तुम्हाला या 76च्या कायद्याचे 44 वर्ष झाले नियम नाही आहेत, म्हणून मी 2014 साली जनहित याचिका दाखल केली. कोर्टाने सांगितल्यावर समिती स्थापन झाली, समितीने काय नियम तयार केले. ते नियम झाल्यानंतर आता ते शासनाकडेच कोडून आहेत, सर्क्युलेट होत आहेत. आज ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटला पाठवले, रेव्हेन्यूला पाठवले, त्यांच्या सूचना येणार आहेत, मग आम्ही ते एकत्र करू. 6 वर्ष झाली, अजून काम प्रगतीपथावर. काही तपशील रिझर्व्हर ऑपरेशन बद्दलचा आहे, मी ते बोलताना सांगितला तपशील, आता काय सांगेल. त्याचा समारोप करताना मी एवढंच म्हणेन की आपल्या इथली परिस्थिती फार गंभीर आहे, टेक्निकली गंभीर आहे. आपण महापुरांना सामोरं जाण्यासाठी वैज्ञानिक दृष्ट्या, इंजिनिअरिंगच्या दृष्टिकोनातून फारसे व्यवस्थित तयारी केलेली नाही आपण. पूर आला, फार मोठा पाऊस पडला, हे एकच एक्सक्यूज देऊन चालणार नाही. ते पडलं आहे खरंय, पडतो हेही खरंय, पण त्याला सामोरं जाण्यासाठी तुमच्याकडे जे करणं शक्य आहे ते तुम्ही करता का व्यवस्थित, हा मुद्दा गंभीर आहे. फ्री कॅचमेंट मधल्या पाण्याबद्दल आपण फारसं काही बोलत नाहीये. तिथला रन ऑफ कसा कमी होईल, तिथे पाणी कसं आडेल, तिथे त्याच्याबद्दल फारसं काही कोणी बोलत नाही. आणि त्याच्यातनं एक शेवटी मला आवर्जून सांगावं असं वाटेल की आपल्या मोठ्या धरणांचा अनुभव जो आहे आतापर्यंत हा नाही चांगला. आपण त्याचं मेंटेनन्स करत नाही, ऑपरेशन नीट करत नाही. त्याच्यामुळे ह्या पुढे मोठ्या धरणांचा आग्रह आपण धरू नये, अगदी गांभीर्याने सांगितलं पाहिजे. तसंच आहे ज्या छोट्या धरणांच्या तुलनेत आज जी धरणं आपण बांधलेली आहेत त्याचे डिस्चार्जेस, त्याचे व्हॉल्युम्स बघितले तर त्याच्या तुलनेत नदीजोड प्रकल्पातले व्हॉल्युम्स आणि डिस्चार्जेस फार मोठे आहेत. आपण हेच मॅनेज करू शकत नाही, तिथेच आपली तेजातरी होती. तर अजून नदीजोड प्रकल्प करून हे अंगावर घ्यायचं का,
हे करू नये असं मला वाटतं. आपल्याला ते जमणार नाही, आपली तेवढी क्षमता राहिलेली. आणि शेवटचा मुद्दा मी मांडून थांबतो की या जे सगळं इतक्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी फक्त आपण इंजिनियर्स वरती सोडून दिलेले, तेही बाकी कोणाला आत येऊ देत. हा समाजाच्या दृष्टीने, शासनाच्या दृष्टीने धोकादायक भाग. निर्णय इंटरडिसिप्लिनरी अप्रोच त्यात आला पाहिजे, निर्णय तज्ञ त्यात आले पाहिजे, आपण सगळ्यांनी एकत्र काम केलं पाहिजे. त्याच्यासाठी कायदा आहे खरं, रिव्हर बेसिन एजन्सीचा तरतूद त्याच्यासाठी आहे. रिव्हर बेसिन आता जी आपली पाटबंधारे महामंडळ आहेत ती बंद करून, ती बरखास्त करून त्याच्याऐवजी रिव्हर बेसिन एजन्सी स्थापन केल्या पाहिजे. त्यात इंटरडिसिप्लिनरी अप्रोचचं लोकांना प्रतिनिधित्व मिळेल, पण ते आपण करत नाही. तेव्हा इंजिनियर्स वरती अवलंबून राहू नका, बाकीच्यांना इन्व्हॉल्व्ह करा. फक्त सप्लाय साईड मॅनेजमेंट बघू नका, डिमांड साईड मॅनेजमेंटकडे लक्ष द्या, मेंटेनन्स वरती लक्ष द्या. या सगळ्या गोष्टी इम्प्रूव्ह करणं, कॅनॉल ऑपरेशन इम्प्रूव्ह करणं, ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हे जर आपण करू शकलो नाही तर ह्या पुढचा दिवस अजून वाईट होणार. कारण क्लायमेट चेंजमुळे एक्स्ट्रीम इव्हेंट्स वाढण्याची शक्यता आहे. आणि आज जेवढे पूर येतात त्याच्यापेक्षा कदाचित जास्त येतील, त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असेल, सिव्हिलिटी जास्त असेल. त्याला तोंड आपण देऊ शकणार नाही. इतकी छोटीशी भूमिका मांडायची होती, माझ्या परीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही कोणाचे प्रश्न असतील, सूचना असतील, कॉमेंट्स असतील तर जरूर सांगावे. थँक्यू सर. थँक्यू. फार चांगल्या प्रकारे मांडणी केली. जसं आपण आधी म्हटलं होतं की तुम्हाला जे प्रश्न पाठवले होते ते बऱ्यापैकी ऍड्रेस झालेले आहेत. अगदी नदी जोड पासून ते आपल्याकडच्या छोट्या, म्हणजे कायदा आहे पण त्याचे नियम नाहीत, त्यामुळे मग तो कसा राबवायचा इथपर्यंत अगदी छोट्या मोठ्या गोष्टींपासून व्यापक याच्यापर्यंत कव्हर झालेले आहेत. मग तरी सुद्धा काही श्रोत्यांचे प्रश्न आहेत ते येतही होते. तर मला वाटतं आता आपण फेसबुकवर नाही, आपण सगळे झूमवरच आहोत. तर मी विनंती करेन श्रोत्यांना की त्यांनी खर तर हात वर करावा. हँड रेजचा ऑप्शन आहे तुमच्या याच्यामध्ये, तो हे करावा आणि आपण मग संधी देऊ तशा प्रकारे सरांना तुम्ही थेट प्रश्न विचारू शकाल. फक्त एक डिसिप्लिन राहावी म्हणून आपण एकदम सगळे न बोलता अगदी आधी हात वर करावा आणि मग थेट सरांशी संवाद साधता. किंवा ज्यांना टाईप करून प्रश्न हे करायचे तर सरही बघू शकतात. एव्हरीवन क्वेश्चन टू एव्हरीवन असा एक चॅट मध्ये तुम्ही हे टाकलं तर ते सुद्धा सरांपर्यंत पोहोचेल. आणि प्रश्न उत्तर झाल्यानंतर मग काही स्पेसिफिक चर्चा करायची असेल ते आपण करूयात. हा, इथं शीतल बिराजदार यांनी हात वर केलेला आहे. हा शीतल मॅडम बोला. थँक्यू सर. माझे 2 प्रश्न आहेत. सर, आपण बोलताना सांगितलं की रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट मध्ये कॉस्ट आणि त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, परंतु सध्या सेंट्रल गव्हर्नमेंट हे रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट्स वर भर देत आहे, तर त्याचा काय परिणाम होईल फ्लड कंट्रोलवर? आणि माझा दुसरा प्रश्न आहे की आपण रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट ही नाही करायचे किंवा डॅमची नवीन डॅम ही बांधायचे नाही, तर जे मराठवाडा रिजन मध्ये दुष्काळाचा प्रश्न असतो किंवा इरिगेशन तिथली फॅसिलिटी वाढवायला जे लिमिटेशन्स आहेत, तर त्यासाठी आपण नक्की काय केलं पाहिजे? थँक्यू. आपण ऊसाचं प्रमाण कमी केलं पाहिजे. मग आम्ही माहिती देताना सांगितलं की आज आपण धरणामध्ये, धरणांचे जे कमांड्स आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 56% ऑन ऍव्हरेज ऊस आहे. आणि धरणामध्ये जेवढं पाणी त्याच्यात 70% पाणी आपण ऊसाला देतो. ते ऊसाचं प्रमाण जर कमी केलं, क्षेत्र कमी केलं, ऊसाला वापरलेलं पाणी कमी केलं, तर बाकीच्या पिकांना पाणी मिळेल आणि त्यांचं उत्पादकता वाढेल. नंबर ऑफ इरिगेटर्स त्यांना जास्त फायदा होईल. तेव्हा पाणी वाचवण्याच्या ज्या योजना आहेत त्या तुमच्या हातातच आहेत. शेतावरती करता येण्यासारख्या आहेत, प्रकल्पावरती करता येण्यासारख्या आहेत, त्या आपण करत नाही. आपल्याला एकदम ओढा क्रेज जी आहे ती भव्य दिव्य प्रकल्पांची, ज्यात फार मोठा पैसा आहे, फार मोठी योजना आहेत, ज्या कधी पूर्ण होणार नाही. माझं म्हणणं असं आहे की छोट्या छोट्या गोष्टी आपण त्यातनं पाणी खूप वाचणार. तुम्ही असा हिशोब करा साधा, 1 हेक्टर ऊस आज ज्या पद्धतीने पाणी दिलं जातं, त्या 1 हेक्टर ऊसाला दिलेल्या पाण्यामध्ये 1000 लोकसंख्या असलेल्या गावाला अगदी 140 लिटर LPCD प्रमाणे पाणी देता येईल, एवढं ते पाणी वापरतात.
हे बंद केलं पाहिजे, ऊसाचं क्षेत्र कमी केलं पाहिजे, ड्रीप कंपल्सरी केलं पाहिजे. म्हणतो आपण कंपल्सरी केलं म्हणून ते वापरलं होत नाही तसं कंपल्सरी. तेव्हा उत्तर इथेच आहेत. आमची जी सिस्टीम आहे ती आम्ही मेंटेन करत नाही. मग मेंटेनन्सचा उल्लेख केला. कॅनॉलची जी इफिशियन्सी आहे ती किती आहे माहिती आहे का आपल्याला? धरणातून 100 युनिट्स पाणी सोडलं तर पिकाच्या मुळाशी फक्त 25% पाणी पोहोचतं. म्हणजे 75% पाणी तुम्ही वाया घालवताय सिस्टीम मध्ये. हे वाचवा ना. हे वाचलेलं पाणी म्हणजे निर्माण केल्यासारखं आहे पाणी. त्याच्यातून खूप मोठ्या गोष्टी घडू शकतात. हे व्हायला पाहिजे. पुढे आणखीन काही प्रश्न येतात. मी हे पण करून दाखवतो. 2-3 प्रश्न आलेले आहेत. एक तर मगाशी आपलं लेक्चर सुरू असताना नदीजोड प्रकल्पासंदर्भात काही आलं की नदीजोड प्रकल्पासंदर्भातली आपली टिप्पणी मी खरं तर तुमच्या शेवटाकडे ती केलेलीच आहे की आपल्याला आता इथल्या धरणांचंच मॅनेजमेंट जमत नाहीये, तर एवढं मोठा सगळा डिस्चार्ज आपण कसा मॅनेज करणार. धरणातल्या गाळासंदर्भातही उल्लेख होता की तो कशा प्रकारे मोजता येतो, कशा प्रकारे मॅनेज करता येतो. आणि दुसरं आणखीन 2 प्रश्न आलेत, ते पण तुम्हाला एकदम सांगून ठेवतो की एक मीडियम साईज डॅम, तुम्ही जे म्हणालात की मोठी धरणं आता आपण बांधणं ते योग्य होणार नाहीये, एकूण व्यवस्थापनाच्या दृष्टीने आपण त्याचा मेंटेनन्स करत नाही. तर मग मध्यम स्वरूपाची धरणं जी आहेत त्याची साईज नेमकी काय अपेक्षित आहे आणि आता तशी काही लोकेशन्स उरली आहेत का धरणांसाठीचा, हे मला वाटतं घेऊ आणि मग नंतर पुढचे प्रश्न. गाळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गाळाचा अभ्यास करण्यासाठी व्यवस्था आहे आपल्याकडे. मेरीनी, सीडीओनी सगळे अभ्यास चांगले केलेले आहेत. त्यांच्याकडे जी क्षमता आहे, रिमोट सेन्सिंगनी केलेले आहेत, अन्य प्रकारेही केलेले. वॉटर ऑडिटचे जे रिपोर्ट असतात ते वॉटर ऑडिटच्या रिपोर्टमध्ये मेरीनी ह्याचा जे अभ्यास केला त्याची यादी जोडलेली असते. तर ते साधारण माझ्या माहितीनुसार मला जे पाहायला मिळालं जवळजवळ 53 प्रकल्पांचे अभ्यास त्यांनी केले आणि सांगितलं की गाळ किती आला, मृत साठ्यात किती, लाईव्ह स्टोरेज मध्ये किती. वॉटर ऑडिटचा रिपोर्ट वरती अॅनालिझर जोडलेला आहे त्याला, ह्याने अभ्यास केलेला. या माहिती केला का हे मला बघायचं होतं. तुमच्या धरणामध्ये गाळ साठलेला आहे, तो किती आहे सांगते मेरी किंवा सीडीओ सांगते, पण त्या किती गाळ आहे याचा न विचार करता लोकांनी पाण्याचे हिशोब दिले. काय म्हणायचं आता? सगळा अभ्यास करून दिला पण अधिकारी ते बघायला तयार नाही. गाळ किती आहे आणि त्याच्या धरणाची कॅपॅसिटी कमी झाली तरी जे पाणी त्यांच्याकडे नाहीच त्याचा हिशोब देऊन मोकळे होत. इतकी वाईट परिस्थिती. आणि गाळ म्हणजे धरणातला गाळ मोजणं हे बरोबरच आहे, पण मुळात धरणात गाळ येणार नाही, प्रमाण कमी होईल हे बघितलं पाहिजे ना. ते आपण करत नाही. म्हणजे कॅचमेंट एरिया ट्रीटमेंट करत नाही. वॉटरशेड मॅनेजमेंटची कामं आपल्याला दुय्यम स्वरूपाची वाटतात. त्याच्यातून काय होणार आहे असं वाटतं. त्याच्यामुळे मृदूसंधारणाकडे आपलं भयानक दुर्लक्ष होत. ते केलं. नुसता गाळ काढत बसण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्यातही प्रामाणिकपणा नाहीये. म्हणजे गंमत सांगतो तुम्हाला मी की अमुक धरणामध्ये गाळ साठलेला आहे त्याच्यामुळे इथली कॅपॅसिटी कमी झाली म्हणून दुसरं धरण बांधलं ती कॅपॅसिटी त्या धरणावर खर्च केला आणि आता म्हणतात या धरणातलाही गाळ काढू. अनेक गोष्टी झाल्या. नेक्स्ट. नंतर सर याच्या संदर्भात तुम्ही नदीजोड संदर्भात तुम्ही बोललेला आहात, त्याच्यावर काही कॉमेंट असेल तर ती. आणि मीडियम साईजची धरणं जे तुम्ही म्हणालात की मोठी धरणं नकोत, तर मीडियम साईजची म्हणजे नेमकी कुठली आणि आता त्याला काही लोकेशन उरलेली आहेत का? धरणं आपल्याकडे खूप झालेली आहेत. आता याच्या पुढे धरणं नवीन धरणं प्रपोज करण्यात काही अर्थ नाही. मग आम्ही सांगितलं आपल्याला की 1000 धरणं आपली ही रखडलेली धरणं आहेत, ऑनगोईंग प्रकल्प आहेत. तर ते जे प्रकल्प आहेत त्याचा एकदा आढावा घेऊन खरंच पाणी उपलब्ध आहे का हे बघून ती धरणं पूर्ण करण्यावरती भर दिला पाहिजे. मला भीती अशी वाटते की त्या 1000 धरणांना ज्या बांधकामाधीन आहेत त्याचं सुद्धा पाणी भरपूर म्हणजे उपस्थित नसणार, इतकी आपल्या हायड्रोलॉजीमध्ये गडबड झाली. तेव्हा ह्याच्या पुढे नवीन धरणं माझ्या समजुतीनुसार होणं शक्य नाही, करू नयेत. होतं असं की आपण अलीकडे मी एक नवीन शब्द कॉइन केला, नवीन टर्म कॉइन केली, आपण कोरडा जलविकास करतो. कोरडा जलविकास काय की धरण बांधायचं किंवा अमुक ठिकाणाहून पाणी लांबून जेवढं लांबून आणता येईल तेवढं पाणी आणण्याच्या योजना राबवायच्या, खर्च करायचा, पाणी प्रत्यक्ष मिळणार, हा कोरडा जलविकास. आपले बहुतेक प्रकल्प आता असे व्हायला लागले.
नदीजोड जरी झाला तरी नदीजोडमध्ये असं होणार आहे, कोरडा जल विकास होणार आहे. तेव्हा मीडियम प्रकल्प म्हणजे काय, इरिगेशनच्या भाषेमध्ये त्यांनी वर्गणी अशी केलेली की मायनर इरिगेशन म्हणजे स्टेट लेवल प्रोजेक्ट्स हे असतात. स्टेट लेवल प्रोजेक्ट म्हणजे 250 हेक्टरच्या वरचे जे प्रकल्प आहेत त्याला स्टेट लेवल प्रोजेक्ट म्हणतात. 250 हेक्टर पर्यंत काउंट एरिया असेल तर त्याला मायनर प्रकल्प म्हणतात. 2000 ते 10,000 असेल तर मीडियम प्रकल्प म्हणतात, आणि त्याच्या वरचे 10,000च्या वरचे जे असतात त्याला मेजर प्रकल्प. त्याच्यामध्ये काही धरणाच्या कपॅसिटीचा उल्लेख वर्गीकरणात येत नाही, आणि 250च्या खालची धरणं आहे ती सगळी मायनर इरिगेशन लोकल सेक्टर खाली आहे. धरणं प्रचंड झालेली आहे. मायनर इरिगेशन लोकल सेक्टरचा आकडा तर थक्क करणार आहे. आपला जो आता जो महाराष्ट्राची आर्थिक पाहणी आहे आता नवीन आलेली, त्याच्यामधला आकडा 1 लाख कामं आपण केलेली आहेत मायनर इरिगेशन लोकल सेक्टरची. काय झालं या कामांचं? मला वारंवार हे सांगायचं नदीजोड प्रकल्पाचा उल्लेख करणाऱ्यांना की तुम्ही या कामांकडे दुर्लक्ष होतं, या कामांचं मेंटेनन्स होत नाहीये, बांधकाम रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण होत नाही, आणि आपण हे सगळं सोडून तिकडे जायला प्रयत्न करतो. हातचं सोडून पळते मागे लागण्यासारखं. सर आणखीन एक मगाशीच याच्यातला एक प्रश्न होता, तो म्हणजे आता हे सगळे अहवाल स्वीकारले जातील, त्याच्यावर उपाय होतील, पण आता नागरिकांच्या दृष्टीनं पुणे असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, जिथं आता मोठ्या प्रमाणात मागच्या वर्षी पूर आले, यावर्षी काहींनी ती धास्ती व्यक्त केलेली आहे, तर तात्पुरत्या उपाययोजना काय आहेत ज्या की तातडीने केल्या गेल्या पाहिजेत कुठल्याही गोष्टीची वाट न पाहता? मला एक असं वाटतं की आपण आता सगळा तो तपशील बघितला, टेक्निकल तपशील त्याच्यामध्ये बराच आहे. तर आपल्या इथे जे सुशिक्षित समाज आहे, ऍक्टिव्हिस्ट मध्ये जे अनेक चांगले टेक्निकल बॅकग्राऊंड चांगले असलेले लोक आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे की माझ्या प्रकल्पामधलं ROS झालंय का, कुठल्या पद्धतीने झालंय, इथले सिल्टेशनचा काय प्रश्न आहे, इथले कॅनॉल कॅपॅसिटीचा काय प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टी टेक्निकली बघितल्या पाहिजे. एक दबावगट निर्माण व्हायला पाहिजे, हा एक भाग आहे. आणि दुसरं, ऍक्टिव्हिस्टनी नदी पात्रातलं जे अतिक्रमण आहे त्याच्याबद्दल काहीतरी भूमिका घेतल्या पाहिजे, त्याच्यासाठी चळवळ केली पाहिजे. ते शेवटी सगळ्यांचंच नुकसान त्याच्यात होणार. नदी पात्र स्वच्छ करणं, नदी पात्र अतिक्रमण मुक्त करणं हा एक मोठा कार्यक्रम खरं तर घ्यावा लागणार आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला कसा सहभाग घेता येईल बघितलं. ओके ओके. मला वाटतं इथं काही जणांनी हातवर केलेले आहेत. आपल्याला 4 जणांचे हे आलंय. काहींचे प्रश्न आले ते मी तुम्हाला हे करून दाखवतो की शैलेंद्र पटेलांचं असं होतं की ओढे नाले याचे ऑथेंटिक नकाशे कुठे विभागाकडे असतात. त्याची पार्श्वभूमी अशी की ते बाणेर बावधन परिसरातला एक नॅचरल स्ट्रीम वाचवण्याच्या दृष्टीने त्यांनी बरेच प्रयत्न केले आणि अजूनही ते प्रयत्न करत आहेत. तर ती पार्श्वभूमी त्याला आहे. परत कॅनॉल संदर्भात प्रश्न आलेला आहे की कॅनॉलचं पाणी गळती मोठ्या प्रमाणात होते, तरी सुद्धा आपण कॅनॉलनीच पाणी देत आहोत, तर त्याच्यावर काही वेगळं आहे का, उपाय आहे का, काही पर्याय आहे का? आणि कॅनॉल संदर्भातच की सोलर पॅनल त्याच्यावर लावणं आणि मग त्याच्यातून वीजही निर्माण होईल, बाष्पीभवनही कमी होईल, अशा स्वरूपाचाही एक प्रश्न, याच्यावर तुमची कॉमेंट. शैलेंद्र पाटलांनी जो प्रश्न विचारलेला आहे ते माझ्या माहितीनुसार आपली सगळी नद्या नाल्या ज्या असतात या बाय डिफॉल्ट रेव्हेन्यू कडे असतात, आणि इरिगेशन डिपार्टमेंटला जर त्याच्यावरती प्रोजेक्ट करायचा असेल त्या नाल्यावरती, त्या नदीवरती, तर ती नदी नोटिफाय करावी लागते. ती नदी नोटिफाय केल्या, इरिगेशन डिपार्टमेंटने नदी नोटिफाय केल्यानंतर त्या तारखेपासून पुढे त्या नदीतल्या पाण्यावरती हक्क वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट चालू, परवानग्या ते देतील वगैरे वगैरे. तर हे बायफर्केशन आहे, म्हणजे ह्याच्याबद्दलची तरतूद आहे सगळी, त्यानुसार ते व्हायला पाहिजे. आणि दुसरं 76च्या कायद्यामध्ये मायनर इरिगेशन लोकल सेक्टरची जी कामं आहेत, ज्याला सेकंड क्लास इरिगेशन म्हणता येईल, ती कामं रेव्हेन्यूकडेच आहेत, रेव्हेन्यूकडे, पण ते वापरत नाहीत. म्हणजे बहुतेक लोकांना माहितीही नसतं की हा कायदा इरिगेशन ऍक्ट म्हणजे फक्त तो इरिगेशन डिपार्टमेंट संबंधित असं नाहीये. यामध्ये काही कलम हे रेव्हेन्यूने वापरायचे, ते वापरत नाहीत. मी त्याला महसुली डिफिसिट म्हणतो, रेव्हेन्यू डिफिसिट असं म्हणतो. तेव्हा शैलेंद्र पाटलांना मी पूर्वी देखील सांगितलं होतं की हे एक तर रेव्हेन्यूकडे पर्सुएशन करावं लागेल, नोटिफाय असतील तर
जलसंपदा विभागाकडे करावा. पुढचा प्रश्न जो आहे की कॅनॉल आपले चांगले नाही आहेत. चांगले नाही ते खरीच वस्तू, म्हणजे लिकेजेस आहेत, लॉसेस खूप आहेत, पडझड खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे, हे खरंच आहे. आता ह्याला एक तर पहिला पर्याय असा की आहे ते दुरुस्त करा. दुरुस्त करण्याला पैसे तुलनेने कमी लागतात नवीन करण्यापेक्षा. मला आश्चर्य वाटतं की आपण नदी आपल्या जलयुक्त शिवारमध्ये इतक्या ठिकाणी लोकांनी पोकळेर आणि हे वापरून धडाधड नद्या उकरल्या. त्याच्याऐवजी आपण कॅनॉल स्वच्छ केले असते तर जास्त चांगलं झालं नसतं का? एवढा पैसा CSR खाली आला, शासनाने एवढा पैसा दिला, हा पैसा कॅनॉलसाठी वापरला असता तर बऱ्यापैकी परिस्थिती सुधारली असती. हा एक भाग आहे. दुसरा, कॅनॉलला पर्याय पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन. पाईपलाईन सुद्धा काही नवीन आहेत का आपल्याला? आपण आता पाण्याच्या वॉटर सप्लाय सेक्टर जो आहे, पाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे, त्या सगळ्या पाईप डिस्ट्रीब्युशनच असतात. पाईप तिथे प्रश्न सुटलेले आहेत का? पाईपला माझा विरोध नाही आहे, थिरॉटिकली मला हे मान्य आहे की ओपन कॅनॉलच्या ऐवजी पाईपलाईन असेल तर लॉसेस कमी होतील, हे मान्य आहे. पण झालंय का खरंच असं? पर्याय आपले सोशिओ इकॉनॉमिक प्रश्नांना आपण टेक्निकल उत्तर देतो. सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न काय आहेत की लोक पाणी फोडतात, अनऑथराइज कनेक्शन घेतात, पाईपलाईन तोडतात, याला उत्तर काय? ते आपण करत नाही. आणि आता जे पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनची स्कीम जी घातलेल्या आहेत एक्झिस्टिंग प्रकल्पामध्ये, त्यात ते काय करतायत की आहे या कॅनॉलमध्येच पाईप घालायचं आणि ते बुजवून टाकायचं. त्याच्यातनं तुम्ही पाईपलाईनचं डिझाईनचे जे फायदे असतात ते मिळत नाहीत. आपल्या इथल्या गोष्टी थिअरी आणि प्रॅक्टिस मध्ये फार फरक असतो, फार वेगळा. पाईपलाईन डिस्ट्रीब्युशनचा आहे, मान्य आहे, करता येईल. पण ते नवीन प्रकल्पांसाठी केलं, पहिल्यापासून शेवटपर्यंत पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन असेल तर त्याचे फायदे जास्त चांगले मिळतील. हायब्रिड स्वरूपात केलं तर नुकसान होईल. त्याच्यामध्ये जेवढे फायदे मिळाले पाहिजे तेवढे मिळणार पाहिजे. आणि तिसरा प्रश्न मला वाटतं कोणीतरी कॅनॉलवरती हे सोलार, गुजरातमध्ये हे केलेलं आहे. मी बडोद्याला ते बघितलं. मेन कॅनॉलवरती त्यांनी वर्ण हे लावलेले, सोलार पॅनल्स लावलेले, पण डिस्ट्रीब्युटरी वरती आहे. पण तिथले मी जे पाहिलं तर डिस्ट्रीब्युटरी खूप चांगली होती, म्हणजे कन्स्ट्रक्शनच्या दृष्टीने चांगली होती. लाईन कॅनॉल होता, वेल डिफाईन्ड कॅनॉल होता, त्याच्यावरचं हे सोलारचं काम चांगलं झालेलं होतं. आपल्या इथं अशी परिस्थिती आहे की आपले अनेक डिस्ट्रीब्युटरी आणि मायनर हे सापडतच नाहीत व्हेजिटेशनमुळे, आणि ह्याच्यामुळे इतके खराब झालेले. त्याचं काय करायचं? हा होईल काय माहितीये का की तिथे सोलार आणल्यामुळं, सोलारला माझा विरोध नाहीये, पण जुन्या पुराण्या तुटक्या फुटक्या कॅनॉलवरती सोलार आणणं म्हणजे त्या तुटक्या फुटक्या कॅनॉलकडे जास्त दुर्लक्ष केल्यासारखं होईल. ते मागं पडेल आणि हे वेगळंच सुरू होईल. ओके. आणखीन दोघा तिघांनी हात वर केलेले आहेत. हॅलो पुरंदरे सर, आवाज येतो ना? येस. हा, श्रीकांत पटवर्धन, तन्वी मासाळ, मला वाटतं शैलेंद्र पटेलांशी तुमचं बोलणं झालंय. पटेल सरांना विनंती की ते पर्सनली नंतर तुमच्याशी बोलू शकतील, त्यांचा प्रश्न आता आपण ऍड्रेस केलेलाच आहे. श्रीकांत पटवर्धनांना मी विनंती करेन की थोडक्यात प्रश्न फक्त हे करा, अनम्यूट करून विचारा. पुरंदरे साहेब नमस्कार. फार सुंदर माहिती दिलीत आणि तुमच्या प्रेझेंटेशन मधले सर्व लेख मी वाचलेले आहेत. मागच्या वर्षी जेव्हा मी सांगलीहून बोलतोय, सांगलीत पूर आला होता, त्यावेळेला मी हा पूर निसर्ग निर्मित की मानव निर्मित असा लेख लिहिला होता. तो अनेक वृत्तपत्रातही आला होता. माझं म्हणणं आहे की सांगलीमध्ये राहून मला निळी आणि लाल पूररेषा जर जाणून घ्यायची असेल माझ्या सांगलीची, तर ती मला कुठनं माहिती मिळेल? आणि दुसरं म्हणजे तुम्ही ज्याचा उल्लेख केला की यासाठी खरं म्हणजे चळवळ एक उभी केली पाहिजे, अशी काही चळवळ तुमच्या मनामध्ये आहे का? बोललो त्याच्याबद्दल की ह्याच्यामध्ये आपल्यासारखे लोक जे पुढाकार घेत आहेत, ज्यांना ह्याचा अभ्यास चांगला आहे, खरंही तळमळ आहे, त्यांनी पुढाकार घेऊन माहिती मिळवणं, ती माहिती लोकांना देणं, त्याच्यामध्ये अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करायला उद्युक्त करणं, शासनाला PIL करणं, हेच ते मार्ग आहेत. स्थानिक इरिगेशनचे जे ऑफिस आहे तिथे तुम्हाला या ब्ल्यू लाईन्स रेड लाईन्स नकाशे मिळायला पाहिजे. थिओरिटिकली ऍटलीस्ट जबाबदारी तरी त्यांची बनवायला पाहिजे. ओके. पुष्कर कुलकर्णी आहेत, तुम्ही अनम्यूट करा स्वतःला आणि थोडक्यात प्रश्न विचारा, सर त्याला रिस्पॉन्ड करतील. पुरंदरे सर नमस्कार.
आपली बरीच व्याख्यानं मी ऐकलेली आहेत आणि आपले लेख तर वाचतच असतो. तर आपण मेन्शन केलंय जसं की एकतर फक्त नदीत येणारं पाणीच नाही तर त्याच्याही आवाज पहिले येत नाही, अगदी थोडा भूजल. हळू आवाज येतो. थोडं मोठ्याने बोलाल का? आणि तुम्ही कुठून बोलताय हे थोडक्यात सांगा, परिचय करून द्या. मी पुण्यातनं बोलतोय सर. आवाज येतोय आपल्याला आता? हा, आता येतो. धन्यवाद धन्यवाद. तर आपण म्हणालात तसं आणि आपल्या प्रेझेंटेशन मध्ये ते दिसतंय की आपल्याला काम करायची गरज आहे ती अगदी भूजलापासून काम करायची गरज आहे, पाणलोटापासून काम करायची गरज आहे. कारण जे भूजल आहे तेच नंतर नदीत पाण्याच्या स्वरूपात येतंय. तर आता 2018च्या ऑक्टोबरमध्ये आपल्याकडे खूप मोठी महाराष्ट्रात घटना घडलेली की ते म्हणजे की ज्या ओढ्यांच्या पुररेषा होत्या किंवा सॉरी नो डेव्हलपमेंट झोन जे होते ते 15 मीटरचे 5 मीटरवर करण्यात आले आणि त्याचा परिणाम आपण लगेच कोल्हापूर, सांगली असो, पुण्यात असो सगळीकडे बघितलेला आहे. तर याबद्दल आता आपल्याला नक्की नागरिक म्हणून काय करता येईल? आपण सगळे EIA बद्दलचे जे सगळं शिथिलीकरण चाललेलं आहे ते घातकच आहे सगळं. या सगळ्या गोष्टींना जाणीवपूर्वक विरोध केला पाहिजे. जे टेक्निकली आवश्यक आहे ते पुढे नेण्यासाठी प्रयत्न जरूर केले पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद. येस, अजून कोणाचं काही कॉमेंट आहे, प्रश्न आहे? सर पुष्कर बोलतोय. परवानगी असेल तर आणखी प्रश्न विचारू इच्छितो. सर आपल्याकडे IMD असो किंवा टेरी सारखी संस्था असो, या दोघांनी जे तुम्ही मेन्शन केलं बऱ्याच वेळेला ते त्यांनी त्यांच्या अहवालात मेन्शन केलेलं की क्लायमेट चेंजमुळे आता इथून पुढची 100 वर्ष हे आपल्याकडे पश्चिम घाटात वगैरे अतिवृष्टीच होणार आहे आणि ती कमी दिवसात होणार आहे. आता हे जनरल रिपोर्ट जे आहेत ते माझ्या मते सरकारी अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांना तर माहितीच नाहीयेत आणि नागरिक त्याकडे खूप कॅज्युअली बघतायत. कुठेच काय म्हणता येईल की येणाऱ्या धोक्याप्रती थोडीही चिंता कुठेही दिसत नाहीये. आणि मगाशी मी जसं म्हटलं की म्हणजे पाऊस येणार आहे, तो खूप येणार आहे आणि वहन क्षमता ही या सगळ्या सोर्सेसची कमी झालेली आहे. तर हे नागरिकांना कसं समजवायचं आपण? एक मला परवा चांगला रिपोर्ट पाहायला मिळाला. आता माधव गाडगिळांनी जो पश्चिम घाटाबद्दलचा अहवाल केलेला आहे तयार, खूप मोठा अहवाल आहे. तो मिळणं अवघड असतं, समजून घेणं, अभ्यास करणं अवघड असतं. पण सलीम अली फाउंडेशनने, त्याचे अध्यक्ष त्यांचे मेंबर होते त्यांच्या माधवराव गाडगिळांच्या कमिटीचे, त्यांनी एक छोटीशी पुस्तिका काढली. त्यातले 20 पानामध्ये त्यांनी ते सगळं महत्वाचे मुद्दे मांडलेले. तर असे काही प्रयत्न आपल्याला केले पाहिजे. त्या क्षेत्रातल्या तज्ञाकडून सोप्या भाषेत त्यातलं सार काय आहे लोकांपर्यंत नेण्यासारखं हे दिलं पाहिजे. त्यातलं डुएबल भाग लोकांपर्यंत नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. मला रिपोर्ट आवडला, तो चांगला वाटला. त्यात सगळ्या महत्वाच्या गोष्टी त्यांनी पुढे आणलेल्या. असे काही प्रयत्न जर आपण करू शकलो, मराठीत करू शकलो, सोप्या मराठीत, तर लोकांपर्यंत जायला एक मदत होईल. मी इथं थोडी कॉमेंट करतो की आम्हाला म्हणजे भोवतालच्या वतीनं किंवा इतकी वर्ष ह्या सगळ्या एन्व्हायरमेंटल कम्युनिकेशन करतानाचा एक भाग असा दिसतो की खूप चांगली मंडळी आहेत, खूप चांगले त्यांच्याबद्दल अप्रिशिएट करणारे लोक आहेत. फक्त या सगळ्यांची सांगड घालणं, याला एक उत्तम कम्युनिकेशन लागतं. म्हणजे तुम्ही जे आता म्हणालात ना पुरंदरे सर, की खूप चांगला अहवाल झालाय, पण तो जर सामान्य माणसाला समजत नसेल किंवा त्याला इतकं मोठं नाही समजून घ्यायचं, त्याच्या पद्धतीने जर आपण तो त्याला देऊ शकला, त्याला ज्या पद्धतीने हवाय तसा म्हणजे कंटेंट म्हणून नव्हे, ज्या स्वरूपात हवाय तो, ते कम्युनिकेशन खूप लॅकिंग आहे सध्या. आणि इनफॅक्ट भोवतालचा प्रयत्न असतो किंवा इतरही बरीच मंडळी याच्यात काम करतात की ही जी जोडणी आहे ना, ही उत्तम काम करणारे मंडळी आणि ज्यांच्यापर्यंत हे पोहोचायला पाहिजे, याच्यामध्ये आपण खूप कमी पडतोय. म्हणजे जरी प्रयत्न होत असले तरी सुद्धा ते मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजेत. आणि आम्ही त्याच्यावर विशेषतः कसं साधं सोपं करून लोकांपर्यंत पोहोचवता येऊ शकेल. इनफॅक्ट आता हा भोवताल कट्टा हा सुद्धा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे की तुम्ही इतकं सगळं हे करता आहात, पण ते सामान्य माणसापर्यंत, तज्ञांना माहित असेल, अभ्यासकांना माहित असेल, पण सामान्य माणसापर्यंत गेलं तर तो त्यात सहभागी होईल आणि मग ही चळवळ जी आपल्या मनातली ती फुलेल आणि काहीतरी लॉजिकल एंडला जाईल. अशा स्वरूपाच्या दृष्टीने हे प्रयत्न व्हायला पाहिजेत. आणि आपण हे करतो आहोत. लोक जसे जसे त्याच्यामध्ये सहभागी होतील तसं, आणि हे वेगवेगळ्या पातळ्यांवर झाले पाहिजे. शहरामध्ये आणि कुठे कनेक्टिव्हिटी यायला पाहिजे. तो आहे. पण आणखीन इथं हा सर, तुम्ही सांगता ते व्हायलाच पाहिजे, बरोबरच आहे. फक्त
अलीकडे जाणवतंय मला जलसाक्षरतेबद्दल बरंच लोक काम करतात, बरेच लोक पुढे आलेले, पण ते काम करताना दिसतात त्यात मला ते थोडंसं फार ओव्हर सिम्प्लिफिकेशन वाटतं, फार सुलभीकरण केल्यासारखं वाटतं. एखादी गोष्ट लोकांपर्यंत नेणं याचा अर्थ ते कंटेंट तसंच राहायला पाहिजे. कंटेंटचं जे गांभीर्य आहे, त्यातली जी काय म्हणतात गुंतागुंत ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. ती सोप्या भाषेत पोहोचणं हे कौशल्य. नाहीतर अगदी बरोबर. म्हणजे टीएमसी माहित असलं, अमुक माहित असलं की मी झालो जलसाक्षर. त्यातले जे बारकावे आहेत हे लोकांपर्यंत आले पाहिजे. म्हणजे ओव्हर सिम्प्लिफिकेशनचा जो परिणाम होता की आम्ही काहीतरी एक जादूची कांडी फिरवली की 2 वर्षामध्ये सगळ्यांना सगळं मिळणार, हे सिम्प्लिफिकेशन असता कामा नये. नक्कीच. हर्षद दिवेकर आहेत तन्वी मासाळ. मी तन्वी मासाळांना आधी हे करेल, त्यांनी आधीपासून हे केलं होतं. तन्वी मासाळ तुम्ही अनम्यूट करा, तुमचा प्रश्न विचारा, मग त्याच्यानंतर हर्षद दिवेकर. तन्वी मासाळ स्वतः अनम्यूट करा आधी. मी तुम्हाला अनम्यूट केलं. हा, आहेत का तन्वी मासाळ? नाही, मला वाटतं त्यांचा काही रिस्पॉन्स येत नाही. हर्षद, तुम्ही बोला. हा, बोलू का? ऐकू येते ना माझं? हा हर्षद. मला असं विचारायचंय की आता मगाशी तुमच्या बोलण्यात असं आलं की मोठे प्रकल्प म्हणजे धरणं आणि मोठे जे प्रकल्प आहेत ते सगळे खूप झाले, आता अतिरेक झालाय त्याचा, आणि एवढं करून सिंचनाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते हे नाहीये, इक्वल नाहीये. काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही आहे, अजून दुष्काळी भाग आहेत. तर मला एक विचारायचं होतं की आता मी रिसेंटली डॉक्टर राजेंद्र सिंह राणा, ज्याला आपण जलपुरुष असं ओळखतो, त्यांच्या संस्थेबरोबर काम करतोय, प्लांटेशनचा एक प्रोजेक्ट करतोय. तर त्यांची एक पद्धत थोडीशी परवा आम्ही पाहिली की छोट्या छोट्या पातळीवरती तुम्ही जलसंवर्धन सुरू करा, ओढे नाले इथपासून ते उपनद्यांपर्यंत. तर तुम्हाला काय वाटतं की मोठ्या प्रकल्पांच्या ऐवजी त्यांच्या म्हणण्यानुसार आपण या छोट्या छोट्या प्रकल्पांवरती ध्यान जर का दिलं, अधिक लक्ष केंद्रित केलं आणि तिथनंच जर का जलसंवर्धनाची सुरुवात केली, म्हणजे पाणी जमिनीत मुरवणे हा याच्यावर त्यांचा भर असतो, तर ते जास्ती इफेक्टिव्ह होईल का? आहे ना, बरोबरच आहे. फक्त मी सुरुवात करताना एक शब्द वापरला होता की पाणी हे एकाच वेळेला लोकल आणि ग्लोबल असतं, जेव्हा आपल्या ऍक्टिव्हिटीज ग्लोकल असल्या पाहिजे. स्थानिक परिस्थितीचं भान आणि नदी खोरे पातळीवरचं भान, हे दोन्हीचं भान ठेवून सांगड घालण्याची गरज आहे. हा मुद्दा त्यातला महत्वाचा. ते तसं व्हायला पाहिजे. नदीजोड आपला ह्याचा नदी खोलीकरण म्हणजे जलयुक्त शिवार ही ओढ्यापासूनच सुरुवात झालेली कल्पना होती, परंतु त्याच्यामध्ये त्याचा अतिरेक झाला, खोलीकरण अतिरेक झाला, त्याच्यात बंधाऱ्यांचा अतिरेक झाला, आणि त्याचे परिणाम काय झाले की तुम्ही जर असंख्य ठिकाणी अशा प्रकारचे बंधारे घातले, असंख्य ठिकाणी नदी खोल केली, तर डाऊनस्ट्रीमला पाणी जाणार नाही. जी धरणं खाली बांधली होती त्या धरणांचं पाणी तुम्ही पाणी नवीन निर्माण करत नाही. तेव्हा हे किती बांधायचं आणि किती प्रमाणात बांधायचं, किती अडवायचं, ह्याला याचं मर्यादा आहे. त्या मर्यादांचं उल्लंघन होतं असं मला वाटतं. त्याच्यामुळे आपले ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जिथे अतिरेक झालाय तिथे पाण्याचं अनऑथराइज्ड अनडिक्लेअर्ड फेरवाटप व्हायला लागलं, आणि ह्याच्यातून उद्या सामाजिक राजकीय प्रश्न निर्माण होतात. हा एक मुद्दा. आणि दुसरं असं की राजेंद्र राणांनी जे काम केलं ते चांगलंच आहे, डेफिनेटली चांगलं आहे. जलपुरुष म्हणून त्यांना एक मान्यता आहे. राजस्थानामध्ये त्यांचं काम हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि सगळं घेण्यासारखंच आहे. ते फक्त कुठल्याही विकासाची कार्बन कॉपी होत नसते. आपल्या इथली परिस्थिती आणि त्यांच्या इथली परिस्थितीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, की जी आता मी वर्णन केली. आपल्या इथं ऊस आहे, बाकीची सामाजिक राजकीय पाण्यावरून वाद आहेत. नॉन इरिगेशन म्हणजे इंडस्ट्रियल यूज साठी आपल्याला पाणी खूप लागतं, पिण्यासाठी पाणी लागतं. हे प्रश्न कदाचित त्यांना तेवढे तिकडे पडलेले नव्हते, त्या भागामध्ये पडलेले नव्हते. त्यामुळे आपली उत्तरं ही वेगळी असणार आहे. त्यांच्यापासून नक्कीच काहीतरी शिकलं पाहिजे, पण ते पुढे आपल्या परिस्थितीसाठी विकसित केलं पाहिजे. ते विकसित करताना एकूण सम्यक विचार व्हायला, नाहीतर मग ते समष्टीचं भान सुटू नये असं मला वाटतं. हा, मी थोडक्यात तुम्हाला म्हणायचं की कस्टमाइज झालं पाहिजे, केलं पाहिजे, कस्टमाइज केलं पाहिजे आणि एकूण परिस्थिती सांगड घातली पाहिजे. बरं, नाहीतर धरणं बांधली, मोठी धरणं बांधली, मीडियम बांधली, मायनर बांधली, लोकल सेक्टरची बांधली, आणि त्याच्या डोक्यावरती परत जलयुक्त, म्हणजे एकमेकांचं पाणी अडवण्यासारखं आहे, ते पाणी तोडण्यासारखं आहे.
अमोल जाधव आहेत, त्यांनी बराच वेळ हात वर केला. अमोल जाधव, तुम्ही अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. हॅलो. हा, नमस्कार सर. मला हे विचारायचं होतं की आपला भारत देश हा साधारण ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल रिजन झोन मधला आहे. तर आपल्या देशामध्ये आता भूपृष्ठावरील पावसाचं जे पाणी जमा होतं, तर हे साधारण याचं बाष्पीभवनाचा रेट कितपत आहे सर? बाष्पीभवनाचा रेट असं मोहम सांगणं अवघड आहे. प्रत्येक ठिकाणी रिजन वाईज तिथल्या लोकल क्लायमेट नुसार तो कमी जास्त असणार आहे. म्हणजे कोल्हापूरला वेगळा आहे, उस्मानाबादला वेगळा असणार आहे. असं ऍव्हरेज रेंज काय असेल सर आपल्याकडे? मला आता पटकन नाही, असं सगळ्यांना मान्य होईल अशी रेंज सांगणं मला आता अवघड वाटतं. पण मी लिहून ठेवतो प्रश्न, मी तुम्हाला परत कॉन्टॅक्ट करेन. शुअर सर, थँक्यू. एक प्रश्न अजून असा येतोय की पुष्कर कुलकर्णींनी विचारलंय की आपण नागरीकरण, औद्योगिकरण हे खूप जास्त केलेलं आहे, तर ते सगळं डिस्कनेक्ट करून आपल्याला पुन्हा गावाकडे जायची गरज आहे का, अशा स्वरूपाचा तो प्रश्न आहे. तो आहे. आणि हा, तो प्रश्न घेऊयात आणि मग मला वाटतं हर्षद दिवेकरांनी हात वर केलेला आहे, मग त्यांच्याकडे जाऊ आपण. विकास आपल्याला उलटा फिरवता येणं अवघड वाटतं, परंतु हे प्रश्न शेवटी जीवनशैलीशी निगडीत आहेत. आणि आपल्या इथे वॉटर फुटप्रिंटची कल्पना आहे की मी पाणी किती वापरतो. शहरात आहे आणि शहरात असल्यामुळे मी पाणी किती वापरतो, कशा प्रकारे पाणी वापरतो, ह्यालाही महत्व आहे. आणि तिथे जर आपण कुठे कमी कमी करू शकलो, पाण्याची बचत करू शकलो, तर होऊ शकेल. म्हणजे उदाहरणार्थ मी डिशवॉशर वापरतोय, वॉशिंग मशीन वापरतोय, शॉवरने आंघोळ करतोय, पाण्यावरती कुठलंच बंधन ठेवत नाही, तर माझा पाणी वापर खूप जास्त असतो, माझी वॉटर फुटप्रिंट खूप जास्त असते. किंवा आम्ही शाकाहारीच्या ऐवजी मांसाहारी हे केलं, वॉटर फुटप्रिंट खूप वाढते. किंवा ही वॉटर फुटप्रिंट माझी किती आहे, मी पाणी किती वापरतो, याचा एकदा अभ्यास करून आपण आपलंच ठरवणं आणि कौटुंबिक पातळीवरती, सोसायटीच्या पातळीवरती त्याचा वापर कमी होईल बघणं, हे एक उत्तर असू शकतं. तुम्ही ग्रामीण भागात जे पाणी आपल्याकडे येतं तेच कमी आणा, आहे त्या पाण्यामध्ये भागवायला शिकलं पाहिजे, हा एक भाग आहे. आणि दुसरं असं की आज बऱ्याच वेळेला आपण बाहेरनं आणलेल्या पाण्यावरती जास्त विसंबून आहोत. माझ्या जमिनीच्या पोटात जे पाणी आहे त्या पाण्याचा वापर मी हिशोबात येत नाही. तुम्ही आज बघा पुण्यामध्ये, लातूरमध्ये हजारो बोअर्स आहेत, त्याचा हिशोब मला कोण दिसत नाही याच्यामध्ये. पुण्याला पाणी किती लागतंय फक्त धरणातल्या पाण्यावरतीच बोलतात, बाकी हे आहे ना पाणी तिथे, त्याचा विचार होत नाही. आपण एकूणच सगळ्या पाणी प्रश्नाकडे थोडं वेगळ्या भूमिकेतून बघितलं पाहिजे. मला एक शब्द वापरावा असं वाटतं, रेनेसा. म्हणजे वैचारिक पुनरुत्थान, असं तो सगळं केलं पाहिजे. उत्तर अनेक वेळा त्यातनं मिळू शकतील आपल्याला, त्यासाठी भव्य दिव्य योजनाच केल्या पाहिजे असं नाही. अगदी निश्चित. मला वाटतं आणखीन कोणाला काही विचारायचं का? मला वाटतं आता 9 वाजत आलेले आहेत, आपल्याला थोडा उशीर झाला होता अर्धा तास, त्यामुळे 9 पर्यंत. सर एकच प्रश्न विचारायचा आहे. सर पुरंदरे सर, हा, ओढा 20 फुटाचा ओढा, ते लोक जे सिमेंटच्या पाईप मधून पावसाळी पाणी घेऊन जातात, ते उचित आहे का? आणि पाईप तेवढा जो एरिया जो 20 फुटाच्या ऐवजी 4 फुटातनं जातो, मग बाकीच्या 16 फुटाचं पाणी जमिनीवरूनच लोकांच्या घरात जाईल ना. पूर परिस्थिती. ह्या सगळ्या योजनांचा हेतू चांगला असतो, परंतु ह्याचं प्रमाण जर वाढायला लागलं तर आपल्या आहे त्या सिस्टीमला त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. हे का होतं लोकांचं, की आमची जी एक्झिस्टिंग सिस्टीम आहे पाणी देण्याची, ग्रामीण भागातली असो शहरी भागातली असो, त्याच्यावर विश्वास लोकांचा कमी झाला. आणि तो विश्वास कमी झाल्यामुळे लोक आपापल्या पातळीवरती उपाययोजना करायला लागल्या. त्या उपाययोजना शास्त्रीय असतीलच असं नाही, त्या उपाययोजना मोठ्या प्रमाणात झाल्या, त्याचा एकूण सिस्टीमवरती फार मोठा वेगळा परिणाम होऊ शकतो. हेच मी त्या जलयुक्त शिवारमध्ये सांगत होतो. पण काय होतं की लोकांचा व्यवस्थेवरती विश्वास राहिलेला नाही, माझी सोल्युशन मी काढून टाकतो, बाकीचा विचार करणार नाही, असं ते व्हायला लागलं. त्याच्यामुळे म्हणून मी सुद्धा विचारलं तेव्हा हेच उत्तर दिलं की लोकल आणि ग्लोबल याचा एकत्र विचार करून काहीतरी ठरवलं पाहिजे. त्याचं ऑब्जेक्शन घेता येईल का सर? घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की अशा छोट्या छोट्या, मी तेच सांगतोय वारंवार की हेतू चांगला असला तरी असं फार व्हायला लागलं तर तुम्ही मेन सिस्टीमला कुठेतरी धोका निर्माण करताय. कुठेतरी बदल करा, ती सिस्टीम सगळ्यांना समावेशक अशी करा. अन्यथा प्रत्येकाने वेगळं वेगळंच करायचं ठरवलं तर कशाला ताळमेळ लागणार नाही, अजून 2 गोष्टी गंभीर होतील.
ते सगळं मॅनेज करणं कठीण होतं. असं तिथं आणखीन एक प्रश्न येतोय. संजय जोशी आहेत नगरचे, भवतालचे, या सगळ्या भवताल फोरम मध्ये सहभागी असतात, की जसं कचरा आपला आपला जिरवा असं नवीन खूप मोठ्या प्रमाणात त्याच्याबद्दल प्रोत्साहित केलं जाते, तसं आपलं आपलं पाणी जिरवा अशा स्वरूपाचं हे आहे का? त्याचा काय तो उपाय ठरू शकतो का? हे आपण ऑलरेडी काही प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये करायला लागलेलो, परंतु परवाच मी या संदर्भातले जे तज्ञ मंडळी आहेत ॲक्वाडामच्या बरोबर त्यांच्या ट्रेनिंग मध्ये भाग घ्यायचा संधी मिळाली. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे याच्याकडे मार्गदर्शन केलं, खूप चांगल्या प्रकारे पॉइंट मांडला. त्यांचं म्हणणं आहे की याच्यातून वैयक्तिक पातळीवरती असं करणं त्याच्यापेक्षा पब्लिक पातळीवरती जर आपल्याला काही वॉटर रिचार्जच्या योजना करता आल्या तर त्या जास्त उपयोगी पडतात, कारण त्यातून पब्लिक सिस्टीम्स उभ्या राहतील, वितरणाचे प्रश्न वेगळे होतील. वैयक्तिक केलं, वैयक्तिक झालं तर उद्या मी कदाचित त्या बोरचं पाणी विकायला सुरुवात करेन. वारंवार म्हणतो की ह्याचा एक वेगळा विचार व्हायला पाहिजे, एक वैचारिक पुनरुत्थान व्हायला पाहिजे. सगळ्या प्रश्नांकडे आपण जरा वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे. आता ते कसं आहे, जसं मी किंवा आपण मध्यमवर्गीय करतो की मला बस सिस्टीम वरती, बस व्यवस्थेवरती विश्वास नाही, माझी त्याच्यात गरज भागत नाही, मी स्कूटर घेतली, मग मी कार घेतली. हे जसं माझ्या प्रकारे वैयक्तिक प्रश्न करून अजून प्रॉब्लेम वाढवले पब्लिक सिस्टीमची, तसं पाण्याच्या बाबतीत होणार आहे. तुम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार, तुमच्या जागेवरती तुम्ही पाणी पुरवणार, ते पाणी वापरणार तुम्ही, आणि पण तुम्हाला धरणात येणारं पाणी मात्र तेवढ्या प्रमाणात कमी करणार नाही तुम्ही. दोन्हीच झालं ना, तुम्ही इकडचंही पाणी वापरताय, शेवटी कुठलंही शहर तरी कॅचमेंट मध्येच आहे, तुम्ही त्यात पाणी वापरताय ऑलरेडी, आणि परत धरणातनं पाईपलाईन येऊन पाणी आहे, असं डबल व्हायला लागलं. हे सगळ्यांचा विचार व्हायला पाहिजे सगळं. अगदी अगदी. मला वाटतं आता सर एक प्रश्न विचारू का? हा बोला की, परिचय करून द्या आपला आणि बोला. मी श्रेयांश मगदूम कोल्हापूरहून बोलतो. आवाज ऐकू येतो ना सर? हो 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 बोला. हा, की आज 14 ऑगस्ट आहे आणि आळमटी धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. 123 TMC पाणी त्याच्यामध्ये आज जमा झालेलं आहे. धरण भरल्यामुळं कोल्हापूरमधील आता इथून पुढे होणारा पाऊस जो असेल तर कोल्हापूरच्या पंचगंगेचं पाणी हे लवकर कृष्णेमध्ये समावत नाही, आणि आळमटीच्या बॅकवॉटरमुळं कोल्हापूरमध्ये पाण्याची फुगवटा निर्माण होऊन बऱ्यापैकी कोल्हापूरच्या शहरामध्ये पाणी पसरतं. तसंच सांगली जिल्ह्यामध्ये होतं, आणि हजारो हेक्टर शेती सुद्धा ही पाण्याखाली याच्यामध्ये नाशवंत होते. आता ह्याला काही उपाययोजना आहे का सर? माझ्या प्रेझेंटेशन मध्ये मी म्हणालो, आपल्याला या बेसिन पातळीवरती विचार केला पाहिजे. जी कन्सर्न राज्य आहे त्या राज्यांनी एकत्र बसून ठरवलं पाहिजे, आणि हे सगळे मुद्दे किती पाणी अडवायचं, किती लेवल मेंटेन करायची, किती पाणी खाली सोडायचं, याचा एकत्र विचार व्हायला पाहिजे. मला वाटतं कोल्हापूरच्याच तुमच्या काही अभियंता मित्रांनी, विजय कुमार दिवाण आहेत, दुसरे आमचे मित्र आहेत, त्यांनी असे प्रपोजल्स पाठवलेले आहेत. दुसरे आमचे डिपार्टमेंटने रिटायर झालेले अधिकारी मित्र, त्यांनी पाटबंधारे मंत्र्यांना देखील प्रपोजल पाठवले की तुम्ही एकत्र बसा राज्याच्या पातळीवरती, आणि तुम्ही काहीतरी निर्णय असे घ्या की दोन्हीकडचा विचार करून निर्णय घ्या. असं करावं लागेल, ही सॉफ्ट सोल्युशन काढावी लागते. कारण आज 14 ऑगस्टलाच पाणी पूर्ण क्षमतेनं भरलेलं आहे. फार मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, पाऊस जर का जास्त झाला तर. म्हणून मी माझ्या भाषणामध्ये तेही सांगितलं की आलमट्टीचा प्रश्न आपण जो निकालात काढला आहे वाटणी समितीने, तो काढणं चुकीचं होतं. बऱ्याच गोष्टी त्याचा सगळा एकत्रित विचार करायला पाहिजे. त्यासाठी काहीतरी मेकॅनिझम असला, आणि तो मेकॅनिझम केवळ चांगुलपणावरती असून चालणार नाही, त्याला कायदेशीर स्वरूप असलं पाहिजे. अमुक तारखेला सगळ्या राज्यांनी एकत्र बसायचं, अमुक गोष्टींचा विचार करायचा, अमुक निर्णय व्हायला पाहिजे, असं झालं तरच ते होईल. निश्चितपणे. थँक्यू सर.